पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत करत आहोत. दरवेळेस प्रमाणे याही वेळेस आपण विकली करंट घडामोडीमध्ये महत्वाच्या घडामोडी घेणार आहोत. राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातल्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामध्ये आपण संपूर्ण दृष्टिक्षेपातनी या आठवड्याभरातले काही दिनविशेष आहे, त्याचबरोबर काही प्रकल्प आहे, काही संशोधन आहे, काही योजना आहे. तर या घडामोडीचा आपण इत्तमृत येणाऱ्या कंबाईनला, येणाऱ्या राज्यसेवेसाठी कसा फायदा होईल त्या दृष्टिकोनातून आपण करंट घेतलेला आहे. कारण करंट तर तसं भरपूर आहे, आपण जे बनेल ते गोष्ट करंट होते, परंतु एकदम महत्वाचं करंट असलं पाहिजे. कारण करंट वाचायचं किती हा प्रश्न आहे, बरोबर आहे. हे लेक्चर तुम्ही इथं करत आहात आणि हे लेक्चर झाल्यानंतर परत जर तुम्ही ऐकत बसता समजा कुठेही समजा, तर तुम्हाला हा परत रिपिटेशन होते, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन द्यायची गरज राहत नाही. कारण करंटचा अभ्यासाला वेळ देणं म्हणजे हा एक्स्ट्रा टाइम जाणं आहे, बरोबर आहे ना. चला तर आपण सुरू करूया. साप्ताहिक चालू घडामोडीमध्ये पहिला आपण न्यूज बघत आहोत. ट्रिपल एलिमिनेशन संक्रमण रोखणारा जगातील पहिला देश मालदीव आहे. ट्रिपल एलिमिनेशन म्हणजे आईच्या द्वारे मुलांना, बाळाला जे काही आजार होतो, जसं की आपण HIV सारखा आजार आहे, आईला जर असेल तर बाळाला होतो. पण आता जगात असे काही संशोधन सुरू झाले आहे की आईला जर झाला असेल तर प्रिव्हेन्शन आपण घेऊ शकतो की बाळाची, बरोबर आहे. तर मालदीव या राष्ट्रानं काय केलंय, ट्रिपल एलिमिनेशन म्हणजे काय, HIV, सिफिलिस आणि हेपॅटायटिस B या तिन्ही रोगांपासून बाळाला संक्रमणाचा आजार आईपासून होऊ नये यासाठी मालदीव हा जगातला पहिला देश आहे की त्यांनी संशोधन केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, अमेरिका सारख्या राष्ट्राला झालं नाहीये, युरोपियन कंट्रीतल्या कुठल्या राष्ट्राला झालं नाही, आशियामधल्या कुठल्या राष्ट्राला झालं, पण मालदीव सारखं राष्ट्र, कारण त्या राष्ट्रामध्ये एखादा तज्ञ कोणी असेल ना. कारण प्रत्येक राष्ट्रातली कोणीतरी तज्ञ असतो, सायंटिस्ट. राष्ट्र गरीब किंवा श्रीमंत महत्वाचं नाहीये, टॅलेंट गरीब किंवा श्रीमंत म्हणून वाटत नसते, लक्षात घ्या. श्रीमंताच्या घरी टॅलेंट नसते, गरीबाच्या घरी टॅलेंट असते, हे कधी लक्षात घ्या तुम्ही. अंबानीच्या घरी टॅलेंट नाही आहे, तुमच्या घरी टॅलेंट आहे, हे लक्षात घ्या कधी तुम्ही. चला, आईकडून बाळाला होणारे HIV, सिफिलिस आणि हेपॅटायटिस या तिन्ही रोगांना रोखण्यासाठी पहिला देश आहे तो म्हणजेच काय, मालदीव. बघा, यासाठी आरोग्य संघटनेने त्यांना ट्रिपल एलिमिनेशन प्रमाणपत्र प्रदान केले आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ते डायरेक्ट तुम्हाला दिसत नाही पण ते चालू राहते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, बघा WHO. आता लक्षात घ्या, WHO ने काय केलेलं प्रमाणपत्र दिलेलं आहे तुम्हाला माहित आहे. इबोला मुक्त, पोलिओ मुक्त, कर्करोग मुक्त, HIV मुक्त, हे सगळं प्रमाणपत्र देणारा कुठलं राष्ट्र आहे, संघटना आहे तर WHO. आता कुठल्याही राष्ट्राला मुक्त आपण चिकनगुनिया मुक्त किंवा मग कोरोना मुक्त असं कधी सांगतो, जेव्हा 3 वर्ष त्या राष्ट्रामध्ये तो रुग्ण आढळत नाही. भारत आजही पोलिओ मुक्त नाहीये. 2014ला भारत पोलिओ मुक्त झाला होता, परंतु एक पेशंट लेखाचा आढळला पोलिओवाला, एक पश्चिम बंगालमध्ये, आणि त्यामुळे पोलिओ मुक्त आणखीन आपण झालो नाही. तरी आपलं चालू आहे दो बोन जिंदगी की, घराघरात जाऊन डोस पाजू राहिलो आपण लोकांना. नाहीतर पहिले तर पोलिओचा आजार प्रचंड, कोरोना आणखीन झाला नाहीये, कोरोना हद्दपार झाला नाही, फक्त तुम्हाला माहित नाही की तुम्हाला कोरोना झाला म्हणून. आज जो सर्दीवाला, खोकलावाला आहे, तापाला, आजारीवाला, अंगपाजूवाला कोरोना नाही, फक्त आता आपल्याला ते भीती नाही राहिली की कोरोना आहे म्हणून. हे लक्षात घ्या, आजार तो आहेच. आता तुमच्यापैकी बसलेल्या कोणाला कॅन्सर बी असेल, कोणाला बसल्यापैकी कधी HIV पण असेल, हो, कारण तुम्ही त्या प्रकारची चाचणीच केलेली नाही आहे ना. चाचणी थोडी केली तुम्ही, HIV चाचणी करून घ्या बरं. प्रत्येकाने करायचं म्हणलं तरी करत नाही, जाऊ दे बाबा, निघून जायचं म्हणते, जसं जगू राहील तर जगू द्या ना. भीती आहे ना, माणसाला भीती आहे, लक्षात घ्या. आपल्याला कोणता आजार आहे माहित नाही, सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे का, ते संजय राऊत एवढा मोठा बोंबले विचारा, संजय राऊतच्या तोंडातून काल रक्त पडायला लागलं. संजय राऊत एवढा मोठा ठोकणारा माणूस, लक्षात घ्या, तिला सांगितलं की 2 महिने तू लोकांच्या गर्दीत जाऊ नको, लोकांच्या सहवासात राहू नको, कारण तिला अशा प्रकारचा काही आजार झाला की त्याला जास्त संसर्ग जगणं जे काही वातावरण असेल त्या ठिकाणी त्याला राहायचं नाहीये. आता मला सांगा, एवढा मोठा हत्या होता शिवसेनेचा बोलणारा माणूस, माणसाचं अवस्था कधी काय होईल सांगता येत नाही. कुठला आजार, बॉडी आपली आहे, वरून आपल्याला दिसत असं बॉडी चांगली, पण आतमध्ये काय आपल्याला सांगता येत नाही. प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काहीतरी आजार असतात, तर लक्षात घ्या. तर ट्रिपल एलिमिनेशन प्रमाणपत्र WHO ने दिलं. आता बघा, मूलभूत कारण सार्वत्रिक आरोग्य सेवा, बघा याचं कारण काय, सार्वत्रिक आरोग्य सेवा हे कोलमडू नये. आता मला सांगा, आईला जर काही आजार असेल तर मुलाला होईल, एका मुलाला नाही तर दुसऱ्या मुलाला होईल, आणि मग काय होईल, पिढी ना पिढी काय होईल, या आजाराचं प्रसारीकरण होईल, होईल ना, संक्रमण होईल ना. जर असं जर झालं मग आपल्याला रोखता आला पाहिजे. आईला झालं असेल तर तिथेच आपल्याला रोखता आला पाहिजे. आईला ठीक आहे, आपण त्याला पूर्णपणे बराबर करू शकत नाही. आजही तुम्हाला माहिती आहे HIV
पूर्णपणे बरा करणारा उपचार केंद्र नाही आहे, जगातनी कुठलं झालं नाहीये, पण ते काही दिवस आपल्याला वाचू शकते. कॅन्सर बघा, कॅन्सरमध्ये काहीच ट्रीटमेंट यशस्वी आहे, परंतु कॅन्सरमध्ये काय होते, लवकर न मरू देता काही दिवस आपण त्याला जगू शकतो, या प्रकारचा ट्रीटमेंट आहे. आता हे का बरं असं होत आहे, कारण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जमिनीवर किंवा भूपटलावर याचे रसायन तयार होत नाही किंवा औषधी, म्हणून आता अंतराळात जाऊन हे औषधी तयार करत आहेत. हे अंतराळात काऊन चालले माहिती आहे का, कारण त्या प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे कमी आहे आणि त्या ठिकाणी अशावर काही आपल्याला प्रतिजैविक औषधं तयार करता येईल, यासाठी विविध आपण यानवर पाठवत आहोत, मंगळावर, चंद्रावर. हे उगच नाहीये वर काय संशोधन करू राहिलो बा, वर जागा आहे का राहायला, वर पाणी आहे का, वर हवा आहे का, वर ऑक्सिजन आहे का, आता का तुम्हाला तिथे जाऊन राहायचं आहे का, असं नाही. हे सगळं जर वातावरण असेल तर तिथं काही करता येईल का, जास्त माणसं तिथे नेऊन काही संशोधन करता येईल का, यासाठी आहे. लक्षात घ्या. तर या प्रकारचं पहिला राष्ट्र आहे ट्रिपल एलिमिनेशन संक्रमण. लक्षात घ्या, 3 आजारावर प्रतिजैविक औषध निर्माण करणारा म्हणजे आईपासून बाळांपासून मुक्त होणारा पहिला देश आहे. तो कुठला, मालदीव. तुम्हाला प्रश्न येईल ट्रिपल एलिमिनेशन कोणत्या आजाराबद्दल आहे, तर HIV, सिफिलिस आणि हेपॅटायटिस बी. सिफिलिस, हेपॅटायटिस बी आणि HIV. पहिला राष्ट्र कुठला आहे, मालदीव. आणि त्याला WHO काय दिलेलं आहे, प्रमाणपत्र दिलेलं आहे. बघा 97% जे काही महिला आहे त्यांची चाचणी होती. आज बघा तुमच्या आईची, बहिणीची, तुमची चाचणी होती, सगळ्या चाचण्या होतात. सगळ्या जेव्हा महिला प्रेग्नेंट राहते तेव्हा सगळ्या तिच्या चाचण्या होतात. पहिल्याच्या काळात नव्हतं, त्यामुळे बरेचसे पेशंट होते. आता तर प्रत्येक चाचण्या होतात. तुम्हाला बघा 4-5 दिवस ताप जरी आलं तर रक्त आणि लघवीची चाचणी होती. जास्त खोकला जर आला तर थुंकीची चाचणी होती. माहितीये का, सर्दी समजा कंटिन्यू जर सर्दी असेल, सर्दी बसतच नसेल तर 100% काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला नाकाचा हाड वाढलेला आहे का, किंवा मग काहीतरी एलर्जी आहे का. काही लोकांना हवेची एलर्जी असते, काही लोकांना धुळीची एलर्जी असते, काही लोकांना झाडाची एलर्जी असते, काही लोकांना साबणाची एलर्जी असते. हे कोणाला कशा प्रकारची एलर्जी आपल्याला सांगता येत नाही. तर लक्षात घ्या, 2022 ते 23 दरम्यान तिन्ही संसर्गासह जन्माला आलेल्या बाळाचे प्रमाण 0 आढळले. म्हणजे 22 ते 23 दरम्यान साधारणतः 25 पर्यंत जर आपण बघितलं तर 0 प्रमाण त्यांचं आढळलं, कारण यांनी या प्रकारच्या प्रत्येक महिलांचं काय केलं, निदान केलं. आता बघा, संक्रमित रक्त लैंगिक संपर्क आईकडून बाळाला एड्स निर्माण करतो, रोगप्रतिकार शक्ती कमी करतो. तुम्हाला माहित आहे कुठलाही आजार होताना माणसावर आजार कधी आक्रमण करतो, जेव्हा आपण वीक असतो. वीक, मग तुम्ही स्ट्रॉंग कसं बनायचं, बूस्टर डोस. बूस्टर डोस, आता बूस्टर डोस म्हणजे काय, गोळ्या खाऊन तुम्ही जगत आहे केमिकलद्वारे, याचा अर्थ तुम्ही खाण्यापिण्यात प्रॉब्लेम आहे. जास्त जो आजारी पडतो त्याच्या खाण्यातच प्रॉब्लेम आहे. खाण्यात एकतर तो खूप खारट खाताय, नाहीतर एकतर खूप तो गोड खाताय, किंवा एकतर तो खूप काय खाताय, तेलकट खाताय. बाहेरचे तेलकट पदार्थ हे आजाराला बळी देणं आहे. काऊन माहित आहे का, जास्त तेलकट खाणारा, जास्त मसाला खाणारा, जास्त गोड खाणारा माणूस हा थरथरतो. असा थरथरतो बघा. 40-50 वर्ष झाले की याचं शरीर असं थरथर 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 होते आणि याने घाम लवकर येते. हा बभरीमध्ये राहतो आणि याचा जेवणाचा आहार कमी आहे. पण तुम्हाला सांगा, जो माणूस सकाळी 7-8 चपात्या खाणार, तुमच्या वयात जे आहे पोरं 7-8 चपात्या आणले पाहिजे, पोट्यानी किंवा पोरीनी समजा 5-6 चपात्या, झकत नसेल तर कुसकरून खाणं, कला करून लेखा गेली. सकाळी तुमच्या लोकांनी 7 वाजता 8 वाजता नाश्ता झालाच पाहिजे तुमचा, कारण तुमच्याला एनर्जी जास्त लागत आहे आणि या वयात तुम्हाला खायला लागते. पण जे लोक 12 वाजेपर्यंत नुसतं चहावर आहे लायब्ररीत, कोण बिमार नाही पडणार आहे, नुसतं चहावर. अबे रात्र गेली, रात्री तू 9 जेवला होता, 9 वाजतापासून तर दुपारी 12 वाजता नाही 1 वाजता जेवला. 12 घंटे काय रे तुला, 16 घंटे होऊ राहिले तेव्हा तू जेवूनही राहिला. 16 घंटे आपल्यावर रात्री झोपून जातो. अरे उठल्याबरोबर खाल्लं पाहिजे, उठल्याबरोबर तोंड न धुता. सर्वात जास्त पचनशक्ती उठल्याबरोबर तुम्ही जेवढं लवकर खासाल तेवढं चांगलं आहे. पण फॉरेन लोक सगळे खातात काही नाही तरी, सगळे काही. आपल्या भारतात उठल्याबरोबर काय करते, चहा घेते. हे चुकीची संकल्पना आहे. तुम्ही नुसतं चहा न पिता काहीतरी खाल्लं पाहिजे, तेव्हा आपली रोग प्रतिकार शक्ती वाढेल. फळं खाल्ले नाही खाल्ले चालते, पण कडधान्य खाऊ शकतो. निदान भाजी पोळी तरी खाऊ शकता तुम्ही. मेस मधल्या जेवढ्या भाज्या तुम्हाला चांगल्या लागत नाही ते भाज्या पहिले खा. का तर त्याच भाज्या महत्वाच्या असतात. काही लोक कलंगड असेल, दोडका असेल, ढेमसा असेल खात नाही, पण महत्वाचं आहे सगळं तुम्ही खाल्लं पाहिजे. मेसच्या डब्यामध्ये भाजी असेल, काही असेल, पूर्ण पुसून वरणासहित तुम्ही खाल्लं पाहिजे डब्बा. पण काही लोकांचं काय, अर्धच भाजी तशी राहते फेकून, तसा अर्थ नाही. मग ते पौष्टिकचं तुमच्या शरीराला लागणार नाही. तर लक्षात घ्या, तर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती कमी करतो विविध आजारामुळे. आता बघा, संक्रमित रक्त लैंगिक संपर्क आईकडून बाळाला निर्माण होतो. आता सिफिलिस,
लैंगिक संपर्क गर्भावस्थेत बाळा संक्रमण नवजात मृत्यू जन्मजात दोष. बघा जन्मजात सोपील आजारामुळे काय होतो, हे लैंगिक संपर्कामुळे होतो. लैंगिक संपर्क तुम्हाला माहित आहे, आज लैंगिक संपर्क हे बऱ्याचशा आजाराला बळी देत आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहित आहे, सर्व्हायकल कॅन्सर सुद्धा महिलेला याच्यामुळे होत आहे. सर्व्हायकल कॅन्सर तुम्हाला वाटते एवढं सोपं नाहीये. मानवी शरीराच्या जवळ जरी गेलं तर मानवाला कुठल्या प्रकारचे आजार होईल तुम्हाला सांगता सुद्धा येत नाही. अख्खं शरीर तुमचं वाया जाऊ शकतो. साधं नसते. माणसाचे प्रत्येक धागे, माणसाचे प्रत्येक टाचे, माणसाचे प्रत्येक अवयव ऑर्गन एकदम नाजूक आहे. कसंही ओळखण्याचं नसते. लक्षात घ्या, शरीराचे प्रत्येक पार्ट महिलांचे असो या शरीराचे प्रत्येक पार्ट पुरुषाचे असतो एकदम नाजूक आहे. हँडल विथ केअर. पण आपण कुठल्याही एखाद्या स्त्री असो एखादा पुरुष असो याची मानसिकतेचा विचार न करता आपण काय करतो, जनावरांसारखं वर्तन करतो, तर हे चुकीचं आहे. तर लक्षात घ्या, तर लैंगिक संपर्क यामार्फत सिफिलिस होतो. हेपेटायटिस बी हे सुद्धा लैंगिक संपर्क, रक्त आणि प्रसूती दरम्यान यकृताचे गंभीर आजार किंवा कर्करोगाचा धोका याच्यामुळे होतो. बघा प्रसूतीच्या काळादरम्यान महिलांना बरेचसे आजार होतो, कारण योनीद्वारे त्याचा रक्त बरस वाहिलं जाते आणि त्या ठिकाणी रक्त अशुद्धकरण होते. आणि खेड्यापाड्यातनी या प्रकारचं तुम्हाला माहित आहे, महिलांचं काळजी घेतली जात नाही आणि त्या ठिकाणी इन्फेक्शनचा आजार खूप मोठा होऊ शकतो. आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या आजारात तुम्हाला बळी पडता येईल हे तुम्हाला सांगता सुद्धा येत नाही. आणि आपण कसं असतो, एखाद्या गोष्टीवर महिला बोलत नाही किंवा महिला तिथं जात नाही, बरोबर आहे ना. आणि ह्या बऱ्याचशा काही गोष्टी असतात. साधारणतः महिलांची प्रसूती झाल्यानंतर पुरुषाच्या संपर्कात ती 6 महिने तरी निदान आली नाही पाहिजे, बरोबर आहे. जे काही आपण लैंगिक अवस्था आपली असते तर 6 महिने तरी निदान ते असले नाही पाहिजे. परंतु पुरुषाची मानसिकता, स्त्रियाची मानसिकता खेड्यापाड्यांनी फार विचित्र आहे. यांना कुठल्याही प्रकारची काळजी आपण घेत नाही आणि याच्यामुळे त्याला आजार होऊ शकतो. पुरुषांच्या बाजूने तरी वेगळ्या प्रकारच्या, पण महिलांना हे खूप महत्वाचं आहे, कारण त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन होईल हे सांगता येत नाही. साधं युरिन इन्फेक्शन सुद्धा महिलांना बऱ्याच आहे. म्हणून तर तुम्हाला माहित आहे गर्भपिशवीचं ऑपरेशन बऱ्याच महिलांचा होतो, बरोबर आहे ना. तर या प्रकारचे तिन्ही जे काही आहे संक्रमण रोखणारा जगातील पहिला देश कुठला आहे, मालदीव, बरोबर आहे. कुठला देश आहे, मालदीव आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्रात ई बॉन्ड प्रणाली सुरू केली आहे. म्हणजे आता ई बॉन्ड काऊन सुरू केलं आहे, कागद पेपरलेस दुनिया आपण आणलेली आहे. पेपरलेस कॅशलेस आपण सुरू केलंय ना. ई बॉन्ड, आता आपण बॉन्ड म्हणजे आपण स्टॅम्प घेतो ना, 10 रुपयाचा, 20 रुपयाचा, 50 रुपयाचा, 100 रुपयाचा, 500 रुपयाचा. मार्केटमध्ये तर 20 रुपयाचा स्टॅम्प भेटतच नाही लेखाचे, ते साठेबाजी करून ठेवते. गरीब लेकराला लेखाचा काही कारण असेल तर 500चा किंवा 200चा स्टॅम्प घ्यायला लागते, 100चा घ्यायला लागते. बस आता बघा, ई बॉन्ड प्रणाली सरकारनं काऊन सुरू केलेली आहे, कारण तुम्हाला माहित आहे की ई बॉन्ड प्रणालीच्या माध्यमातून स्टॅम्प पेपर न घेता ई बॉन्डवर स्टॅम्प पेपर घेऊ शकतो. म्हणजे याच्याच मार्फत आपण पूर्ण लिहून घ्यायचं आणि तेच तुम्ही तहसीलदाराजवळ सही शिक्का स्टॅम्पसाठी नेऊ शकता. आता तुम्ही म्हणसाल बा सही शिक्का कॅम्प्युटरवर जर ई असेल प्रमाणपत्र, तर आता तुम्हाला काय तहसीलदारच्या कॅम्प्युटरवर शिक्का मारणार आहे का, नाही. त्याच्याजवळ पण तशा प्रकारची सिग्नेचर असते, कॅम्प्युटर सिग्नेचर असते, कॅम्प्युटर स्टॅम्प असतो ऑनलाईनचाच, तहसीलदार जवळ पण बनलेला असतो. कारण हे तहसीलदार नसताना सुद्धा आता तुमचे कामं व्हावे यासाठी ई बॉन्ड प्रणाली आपण आणलेली आहे. तर बघा, आयातदार आणि निर्यातदारांना विविध व्यवहारासाठी वेगवेगळे कागदी बॉन्ड देण्याची आता गरज राहणार नाही. जे काही आयातदार आणि निर्यातदार आहे, एकमेका राष्ट्रासोबत काही व्यवहार होतात, या संदर्भात काय असतात, बॉन्ड. की आपण जे काही व्यवहार करत आहोत ते पारदर्शक असावे, ट्रान्सपरन्सी असावे. आपण खरेदी विक्री करतो, घर घेतो, घर विकतो, तर आपण बॉन्डवर कार्यक्रम असतो, बरोबर आहे. त्या बॉन्डवर आपली लाख रुपयाची खरेदी असते. त्याचबरोबर हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभाग घेतला आहे. महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे. ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य देशातील कोणते, तर महाराष्ट्र. कोणते राज्य आहे, महाराष्ट्र. मुद्रांक शुल्क लागू करण्याचा प्रत्येक राज्याला अधिकार आहे, लक्षात घ्या. मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी, रेव्हेन्यू इन्कम, स्टॅम्प इन्कम हा प्रत्येक राज्याचा स्वयंपूर्ण इन्कम आहे, लक्षात घ्या. आता बघा, हे ई बॉन्डची निर्मिती कोणामार्फत होते, लक्षात घ्या. आयसी गेट, लक्षात घ्या, आईस गेट पोर्टल माध्यमातून. तुम्हाला प्रश्न येईल, ई बॉन्ड प्रणाली कोणामार्फत निर्माण होत आहे, तर आईस गेट, लक्षात घ्या. कोणामार्फत, आईस गेट, लक्षात घ्या. 3 ऑक्टोबर 2000 पासून हा निर्णय लागू असेल. 3 ऑक्टोबर 2025 पासून हा निर्णय आपल्या महाराष्ट्रात लागू झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही तुमचे पैसे वाचत आणि तुम्ही ई बॉन्ड सुद्धा वापर करू शकता तुमच्या शैक्षणिक कामकाजासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी, खरेदी विक्रीसाठी. आणि आईस गेट नावाची जी काही महत्वाचा पोर्टल आहे, आईस गेट नावाला तुम्ही पोर्टलवर जाऊ शकता. तुम्ही सर्च करून बघू शकता नेमकं काय आहे बाबा. याच्यावर जाऊन तुम्हाला ई बॉन्ड प्रणाली
खरेदी करता येणार आहे. तर म्हणजे लक्षात घ्या, स्टॅम्प पेपरचा पेपरलेस आपण काम करण्याचा निर्णय याच्यामुळं घेतलेला आहे. आता बघा, महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, लक्षात घ्या, पहिले राज्य आहे ई बॉन्ड प्रणाली स्वीकारणार. आता महाराष्ट्रापासून प्रेरणा घेऊन, लक्षात घ्या, महाराष्ट्रापासून प्रेरणा घेऊन तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्रापासून प्रेरणा घेऊन एमपी या राज्यामध्ये सुद्धा ई बॉन्ड प्रणाली सुरू केली आहे. एमपी मध्य प्रदेश राज्यामध्ये की कशा प्रकारचे ई बॉन्ड आहे, त्या ठिकाणी सुद्धा आईस गेट नावाचं पोर्टल आहे दोन्ही राज्यामध्ये. आता बघा, एमपी पासून आपण बऱ्याचशा योजना घेतो, आपल्यापासून ते योजना, जसं लेक लाडकी योजना आपण एमपी पासून घेतली आहे. शिवराज सिंग चौहानचं सरकार होतं मध्य प्रदेशमध्ये आणि त्याच्यापासून आपण लेक लाडकी योजना आपण घेतली. तर लक्षात घ्या, ई बॉन्ड प्रणाली. आता ह्या माणसाचा फोटो इथं कोण आहे? काही जागा आहे म्हणून याचा फोटो टाकला का? कोण आहे हा? अरे कोण आहे रे हा? दुसरा हा वेस्ट इंडिजचा नाही, हा भारताचाच माणूस आहे. हे भारताच्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आहे, महसूल मंत्री आहे, चंद्रशेखर बावनकुळे. बरोबर आहे, याच्या कुळात कोणी मंत्री झालं नाही, याचं आडनाव आहे बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे. लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचं त्याच्या गळ्यात हे आहे, काय आहे, माळ आहे, पावित्र्य तो जोपासत आहे त्याचं. तर लक्षात घ्या, महसूल मंत्री, आणि हे महसूल मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. लक्षात घ्या, संपूर्ण स्टॅम्प वगैरे ड्युटी वगैरे रेव्हन्यू ड्युटी हे कुठल्या डिपार्टमेंटला आहेत? ते महसूल डिपार्टमेंट. लक्षात घ्या, म्हणून चंद्रशेखर बावनकुळे या मंत्रीनं या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे, बावर कसा हसू राहिला, मंत्रालयामध्ये असे गेले, असा हसते माणूस, हे महत्वाचं आहे. या माणसाला तिकीट नव्हती दिली तरी बाबा 2019 भाजपनं या माणसाला आमदारकीची तिकीट नव्हती दिली. आज बघा, नंबर 2चं मंत्रालयाच्याकडे आहे. नशीब बदलायला वेळ लागत नाही, आणि लागले बी तर तोपर्यंत थांबायचं. बरोबर माहितीये का? तर लक्षात घ्या, कधी बी चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचं महसूल मंत्रालय यांच्या अंतर्गत हे पहिलं राज्य आहे. दुसरं राज्य कोणतं? मध्य प्रदेश. आणखीन आता राज्य होईल, पण आपल्याला पहिलं दुसरं माहित पाहिजे. महाराष्ट्रात लागू करणारा पहिला आहे. हे काबर केलं? आपण कागद वाचवायचा आहे. दुसरी गोष्ट काय, काबर लावला आपण? हे मिळत नाही. कधी कधी माहितीये का, स्टॅम्प किंवा बॉन्ड तुम्हाला मिळत नाही. तुम्ही बघा, कधीतरी तहसीलला कधी गेली असन, किंवा संपले म्हणतात, आणि मग त्या दिवशी आपलं कामकाज होत नाही. आणि हे काय होते, कधी कधी एकतर हे साठेबाजी करते काही लोक, मग ते 100 रुपयाचा स्टॅम्प तुम्हाला 120 देते, काही लोक 130 150 देते. पण आपल्याला गरज अल्लाहरी, बरोबर आहे, आणि स्टॅम्प पेपरवाल्याचे पायधरी, हे गोष्ट आहे, कठीण परिस्थिती असते. लक्षात घ्या, तर ह्या घडामोडी असतात. तर पहिलं राज्य आहे ई बॉन्ड प्रणाली. पुढे झाला हत्ती जनगणना. हत्ती हा प्राणी आहे, लक्षात घ्या, म्हणजे आपल्या हत्ती काही असते, त्यांची जनगणना नाही. काही लोक माणसाले म्हणते हत्ती वगैरे, म्हणून म्हणलं आहे ना रे. हा, लक्षात घ्या, हत्ती जनगणना. बघा, अहवाल प्रसिद्ध झाला 15 ऑक्टोबर 2025. आता जेले वाटवायला असेल ते एकमेव जर तुले सांगू राहिले बा हत्ती वगैरे, काय हरकत नाही, त्यांची जनगणना करूया आपण. 15 ऑक्टोबर 2025 ला हत्ती जनगणना झाली. बघा तुम्हाला पोरं, मी तुम्हाला सांगितलं एक एक जनगणना घेणार आहे मी. पशु जनगणना, प्राणी जनगणना, वाघाची जनगणना, त्यानंतर जंगलाची, वन विभागाची जनगणना, मानवाची जनगणना, ह्या सगळ्या जनगणना एका सोबत लावून ठेवा. प्रत्येक पेज काय करा, सिंगल पेज तेवढे झेरॉक्स काढून सगळ्या जनगणनेतून एक तरी प्रश्न येणार. अभ्यास करताना तुम्ही असं लावत चला. तुम्ही काय करता, हे इथं ते तिथं नाही, हे सगळं तुम्ही सोबत जोडा आणि त्या प्रकारचा तुम्ही अभ्यास करा. अशा प्रकारचे तुमचे फाईल्स असले पाहिजे, छोटे छोटे फोल्डर तुमचे अभ्यास करताना. तर बघा, अहवालाचे नाव आहे स्टेटस ऑफ एलिफंट्स इन इंडिया. स्टेटस ऑफ एलिफंट्स इन इंडिया म्हणजे हे व्हॉट्सअप वापरायला असं समजू नका, मग एलिफंट वापरायला मोबाईलचा काही स्टेटस ठेवलंय ना, म्हणजे याची परिस्थिती काय, बरोबर, हा शीर्षक आहे. तर लक्षात घ्या, डीएनए बेस सिंक्रोनाउस ऑल इंडिया पॉप्युलेशन एस्टिमेशन ऑफ एलिफंट्स. लक्षात घ्या, साई 2021-2025 म्हणजे दर किती वर्षांनी होऊ राहिलं, बरोबर आहे. हत्ती जनगणना होते. आता तुम्हाला माहित आहे हत्ती जनगणना, लक्षात घ्या, संचालक संस्था आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, देहरादून. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट, बघा ही संस्था महत्वाची संस्था, अग्रगण्य याच्यामध्ये काम करते आणि ही संपूर्ण हत्ती जनगणनेसाठी भारताला सहकार्य करते. भारतात बघा सध्या 22,746 हत्ती आहेत.
आता हत्ती मोजताना भारतातले काही हत्ती दुसऱ्या देशात गेले असेल तर तो राहिला असं. खरं जातात ना इकडून तिकडून. बघा हत्तीला सीमा आहे का? नाही. तर आपला हत्ती तिथे गेला. आता हत्ती ओळखायचे कोणते? भारताचे कोणता आणि पाकिस्तानचा कोणता? बाउंड्री घुसून गेले तर होते. इकडचे तिकडचे पक्षी पण येतात इकडून तिकडं, प्राणी पण येतात. फक्त सीमारेषा कोणाला आहे? आपल्याला आहे ना. कारण आपल्याला कळते ना. पण जो आपल्यातला कोणी पागल असेल त्याला सीमारेषा काही घेणं नाही. तो कुठेही जाऊ शकतो. आहे ना. आपल्याला ज्याला कळते. बघा तुम्हाला एक सांगतो, जगातनी जेवढा माणूस विद्वान झाला तेवढं त्याला टेन्शन आहे. हे कधी लक्षात घेता. जेवढा माणूस चांगला राहिला तेवढं त्याला टेन्शन आहे. जेवढं तुम्ही बोगस तेवढे लोक शांत राहते. पिसाळलेलं कुत्रा आहे दिले का काय दगड हाणतं आपल्याला चावल. पण चांगला कुत्रा असला तर सेफ्टी लोक काय करते? मिट्टू बांब बांधते ना. असो तर लक्षात घ्या 22,446 हत्ती आहे. बघा डीएनए मार्क रिकॅप्चर मेथड. बघा वाघाच्या जनगणनेसाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीप्रमाणेच ही पद्धत या ठिकाणी वापरली आहे. आता बघा डीएनए मार्क रिकॅप्चर मेथड. बघा जे काही वंश आहे हत्तीचे जे काही वंशावळी आहे डीएनए वरून ती वंशावळीची चाचणी होते. याच्यावरून आपण केलेलं आहे की कशा प्रकारचे हत्ती किती आहे, काय आहे, जननदर, प्रजननदर, वाघिणी हत्तीनीचा, याद्वारे आपण काय केलं? ही चाचणी केलेली आहे. पुढे बघा ही पद्धत वैज्ञानिक आणि अचूक मानली जाते. बरोबर आहे. डीएनए मार्क रिकॅप्चर मेथड. तुम्हाला प्रश्न विचारल हत्तीची जनगणना दर 4 वर्षात जेव्हा भारतात होत आहे तर 22,446 हत्ती भारतात आहे. तर वाघाची जशी जनगणना झाली त्याच प्रकारची डीएनए मेथड प्रकारची आपण जनगणना हत्ती जनगणनेसाठी वापरलेली आहे. तर लक्षात घ्या कुठली संस्था आहे याच्यासाठी आपली महत्वपूर्ण काम करते तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया WII देहरादून. लक्षात घ्या हत्ती जनगणना. आता बघा हत्तीची संख्या कशा प्रकारे आपल्याला बघायची आहे. प्रत्येक हत्तीला जनुकीय ओळख मिळाल्याने भविष्यातील अभ्यास आणि संरक्षण धोरण सोपे होईल. जनुकीय म्हणजे डीएनए मार्फत ओळख मिळाल्यामुळे आपल्या भविष्यातला अभ्यास कसा होईल? सोपा होईल. कोणत्या हत्ती कोणत्या क्षेत्रातून स्थलांतर करतो हे देखील डीएनए द्वारे समजू शकते. आता डीएनए द्वारे कावळ समजू शकते. बघा तुमच्या डीएनए द्वारे तुम्ही कसे आहात हे कळते. तुमच्या आई आणि बाबा याच्याद्वारे पोरग आणि पोरगी मला सांगा तुमच्या आई वडिलांचे काहीतरी गुण तुमच्यात असेल ना. सगळे बायकाचेच आहे. काहीतरी राहील ना. अरे काही तर राहील ना. नवीन पिढीत गोष्ट वेगळी आहे यस, पण मागच्या पिढीतली गोष्ट वेगळी आहे. आता तुमच्या पिढीपासून गोष्ट वेगळी राहील. सांगता येत नाही. बरोबर आहे. हे प्रश्न जर आला तर सांगता येत नाही उत्तर लिहिता येईल. बरोबर आहे. तर लक्षात घ्या पहिल्यांदा बघा वन्य संवर्धन हे मोठे पाऊल उचलले आहे. पहिल्यांदा डीएनए आधारित जनगणना केली आहे. बघा आजपर्यंत पहिल्यांदाच डीएनए आधारित जनगणना केली आहे. सर्वेक्षणात हत्तीची लोकसंख्या 4 प्रदेशामध्ये विभागली गेली आहे. बघा पश्चिम घाट सर्वात मोठी लोकसंख्या पश्चिम घाट पश्चिम विभागातनी 11,934. ईशान्य टेकडे आणि ब्रह्मपुत्रा मैदान 6,559 आणि शिवालिक टेकडे आणि गंगा मैदान 2,062 आणि मध्य भारत आणि पूर्व घाट 1,891. बघा 4 विभागातली हत्तीची जनगणना झाली आहे. पश्चिम घाट, ईशान्य टेकड्या, शिवालिक टेकड्या, मध्य भारत आणि पूर्व घाट. सर्वात जास्त कुठल्या क्षेत्रात आहे तर पश्चिम घाटातली भारतातली हत्ती आहे. कुठल्या घाटात आहे? पश्चिम घाटातली साधारणतः 11,934 सर्वात मोठी संख्या या ठिकाणी हत्तीची तुम्हाला दिसते. आता तुम्हाला माहित आहे भारतामध्ये हत्ती सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये हत्ती सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? इकडे साऊथकडे सगळ्यात जास्त हत्ती साऊथकडे आहे. कर्नाटक नंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश. लक्षात घ्या या ठिकाणी हत्तीची जनगणना सर्वात जास्त आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे मोठ्या प्रमाणात हत्ती. आपल्या इकडे हत्ती फार कमी आहे. काही ठिकाणी हत्ती आपल्याला तुम्हाला दिसते आणि हत्ती समजा कोल्हापूर सारखं प्रकरण आपण बघितलं की त्या हत्तींसाठी लोकांनी आंदोलन केलं. तर असो तर बघा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव. बघा विज्ञानाचं महत्व वाढावं. विज्ञान आहे तर आयुष्य आहे. विज्ञानामुळं आपलं भविष्य आहे. विज्ञानाला भविष्य म्हणतात माहितीये का. व्यक्तीला जर जीवन जगायचं असेल तर विज्ञानाशिवाय पर्याय नाहीये. इतिहास किती वाचायचा आणि भूगोल किती करायचा याच्यापेक्षा विज्ञान महत्वाचं आहे. पण विज्ञान म्हणलं की आपलं डोकं दुखते. दुसरं महत्वाचं पैशाशिवाय माणसाचा व्यवहार होत नाही म्हणून इकॉनॉमी माणसाला येणं गरजेचं आहे आणि त्याचा आकडेमोड आल्या पाहिजे म्हणून गणित महत्वाचं आहे आणि दैनंदिन संभाषण होणं यासाठी इंग्रजी आवश्यक आहे. आणि 4 विषय आपल्याला कळत नाही. इकॉनॉमीला डोकं दुखते, सायन्सले डोकं दुखते, इंग्लिशले डोकं दुखते, गणिताला ते विषयच नाही. गरगर होती माणसाने. बरोबर आहे ना. गणित तुम्ही कितीही केले कोणाजवळ रामानुजनजवळ जर शिकले समजा तरी तुम्हाला तसंच राहणार आहे. कितीही क्लास करा काही करा इकडे जा तिकडे जा पळसाले पानं तीनच राहणार आहे जोपर्यंत तुम्ही करत नाही.
बरोबर आहे, त्यावेळेस बरं वाटते. जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस असं वाटते बापरे एक नंबर जमत आहे, मास्तरपेक्षाही मी हुशार आहो असं वाटते. वाटते काही काही लोकांनी हे मास्तर काय बा इवली इवली गणित शिकू राहिला बा आहे ना. आपल्याला ते उत्तर सर हे उत्तर अबे काय चिल्लर सापडायला पुढं, आणि जेव्हा येते ना तेव्हा कळते देवळातले सगळे देव आठवते आपल्याला. बरोबर आहे ना. तर असो, आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 11वी आवृत्ती झालेली आहे. चंदीगड या ठिकाणी विज्ञान महोत्सव झालेला आहे. विज्ञान महोत्सव दिनांक 6 ते 9 डिसेंबर या ठिकाणी होणार आहे. लक्षात घ्या, चंदीगड विज्ञानचे समृद्धी आत्मनिर्भर भारतासाठी. आत्मनिर्भर, विज्ञानाशिवाय पर्याय नाही. बघा भविष्यात तुम्हाला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर विज्ञानावर आपल्याला जास्तीत जास्त पाया राहावं लागेल. बघा शेतीमध्ये सुद्धा विज्ञानाचं महत्व आहे. तुमच्या शिक्षणात सुद्धा आज विज्ञानाचं महत्व. आज आपण जे शिकवत आहोत हे विज्ञानामुळेच आहे. विज्ञानच आहे ना. आज तुम्ही जे काही IBPS TCS पेपर देता हे विज्ञानामुळे आहे. बरोबर आहे ना. त्याचबरोबर इकडचा तिकडचा पेपरचा आपला रिझल्ट आहे, जागा आहे, हे विज्ञानामुळे आहे. नाही तर पहिले तर पेपरमध्ये जाहिरात द्यायचे रे, पेपरमध्ये जाहिरात द्यायची. आणि गावात पेपर आला तर पोटेल कळे की बाबा एवढ्या जागा निघाल्या, बाबा PSIच्या एवढ्या जागा निघाल्या. आता तर तुम्हाला प्रत्येक गावात माहिती राहते की नाही. पण पहिले एवढं विज्ञानाचं महत्व नव्हतं, पण आज विज्ञान म्हणजे आपलं भविष्य आहे. बघा महोत्सवात 5 प्रमुख क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं 5 प्रमुख क्षेत्र आहे. लक्षात घ्या, ज्यात वायव्य हिमालय प्रदेशातील विज्ञान तंत्रज्ञान आणि समाजासाठी विज्ञान आणि स्वावलंबी भारतासाठी शिक्षण. लक्षात घ्या, हे महत्वाचे उद्दिष्ट ठरवलं. आणि याच्यामध्ये बघा विद्यार्थी, स्टार्टअप, उद्योजक आणि संशोधकांना एकत्रीकरण करून विज्ञान साजरे करणे. बघा जे काही स्टार्टअप योजना आहे, आपण मेक इन इंडिया म्हणतो, स्टार्टअप योजना म्हणतो. स्टार्टअप म्हणजे जे सुरू करणे. आणि विद्यार्थी हे भारताचं भविष्य आहे. आज तुम्हाला माहित आहे 7व्या 8व्या वर्गापासून सुद्धा प्रयोग सुरू झालेले आहे. 7व्या 8व्या वर्गापासून. पहिले नव्हतं. पहिले आपण 11वी 12वी काहीतरी प्रयोग करायचो, कुठल्या तरी चंचू पात्रात कुठल्या तरी रसायन टाकायचो, फक्त मार्कासाठी आपण कार्यक्रम करायचो. पण आता तसं नाहीये. आता विविध लॅबोरेटरीमध्ये प्रत्यक्ष त्यांना शिकवलं जाते. बरोबर आहे. आणि त्यांना विविध संशोधन प्रक्रियेमार्फत नेमकं काय होते काय नाही. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा जिनियस विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा चिकित्सकपणे आहे की काय कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो, नेमकं काय होतं तर आपल्याला कळतच नाही. समजा ही लहान बॉटल जरी आहे बॉ, तर या बॉटलच्या ह्याच्यात अंडा जाईल का बॉ? अंडा जाईल काय झाकणातून? नाही जाणार, नाही जाणार, फोडून जाईल. सरळ तर म्हणत जाईल का? नाही. पण त्याला जर आपण अंड्याला जर पोटॅशियम परमॅंगनेट जर लावलं समजा, तर अंडा काय होईल? काय होईल? अंडा असा पातळ होऊ शकतो. बरोबर आहे. आणि तो डायरेक्ट आतमध्ये जातो. त्यानंतर आपल्याजवळ माचीस नाही आहे, काहीच नाही. मग आता आग तर लावायची आहे. आग तर लावायची, मग कसं लावायचं? शब्दाद्वारे नाही, तिथं प्रत्यक्ष आग. शब्दाद्वारे गोष्ट वेगळी आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पोटॅशियम काय लागेल? कॉपर सल्फेट लागेल. कॉपर सल्फेट जर असलं समजा, तर कॉपर सल्फेट जर आपण घेतलं तर ते कागद तुमचा पेट घेऊ शकतो. बरोबर आहे ना. मग या प्रकारचं आपल्याला जेव्हा जेव्हा ते कळेल की बाबा आपलं जर स्प्रेस नाही आहे, बरोबर आहे, मग गंधक वापरू आपण. गंधक, बरोबर आहे ना. पण गंधक मध्ये तुम्ही पोटॅशियम परमॅंगनेट आणि प्लस सल्फर आणि पोटॅश हे जर एकत्र जर केलं तर कुचके आणण्यासारखं वास येते. अरे बापरे, काय आंबट आंबट वाजू राहिला, खोटं वाचू राहिलं भाऊ, ते वेगळं आहे. तर गंधक हे गंधकद्वारेच तुमच्या याच्यात तयार करते ना रे. हे जे तुम्ही परफ्यूम डिओ वापरता ना, हे गंधकच याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे गंधकच आहे. पण लक्षात घ्या, आपल्याला हा सायन्स विज्ञान हा एवढा पुढे घेऊन चाललाय की आता तुम्हाला 5 मिनिटात जर तुम्हाला कुठं जायचं असेल आणि तुमचे केस तुम्हाला काय करायचे? पांढरे काळे करायचे. काय करायचे? काळे. काही लोक पांढरे करतात. जसं आपला तो कोण रे, तो हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या जे केस पांढरे करतात क्रिकेट टीम मध्येच नेले करतात. हाय, काही लोकांना वाटते केस पांढरे करायचे, काही लोकांना काळे करायचे, काही लोक लाल करते आहे ना. काय काही काही लाल करते लोक. तर असो, आता मला सांगा, या 5 मिनिटात होते, 5 मिनिटात. पण मला सांगा, हा सायन्स आहे. आता एवढा वेळ राहिला का लोकांजवळ? केसाला डाय लावायचं 4 घंटे वाळत बसायचे भिंतीवर टेकून? तो वेळ नाही आहे भाऊ. 5 मिनिटाचा जमाना आहे. फास्ट पाहिजे लोकांना, फास्ट. बरोबर आहे. तुम्ही आता सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजे, बरोबर आहे ना. तर यासाठी सायन्स तुम्हाला गरजेचं आहे. पण याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे, विद्यार्थी भारताचं भविष्य आहे. म्हणून यांना एकत्रीकरण करून आपण काय करत आहोत? विविध संशोधन करत आहोत. तर ही परिषद कुठे झाली म्हटलं? आपली चंदीगडला. लक्षात घ्या, चंदीगडला 11वी सायन्स परिषद झाली. कुठं झाला? BSF विंगच्या पहिल्या महिला इंजिनियर, फ्लाईट इंजिनियर. BSF बघा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे काही आपण म्हणतो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, याच्यामध्ये महिला आहे विविध विंग मध्ये. तर फ्लाईट इंजिनियर, लक्षात घ्या, पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर भावना चौधरी. कोणत्या चौधरी? भावना चौधरी.
अलीकडे महिमा चौधरी खूप जराशी गाजत आहेत 2-4 दिवसापासून, म्हणून तुम्ही महिमा चौधरी म्हणसाल, पण भावना चौधरी बघा. भावना चौधरी बीएसएफ एअर विंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनल्या. आता बघा, बीएसएफ एअर विंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनणाऱ्या 4 पुरुष अधिकाऱ्यांसोबत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. 4 पुरुष अधिकारी होते, सोबत एकच महिला आहे. फ्लाईट इंजिनियर म्हणजे जे काही विमान फ्लाईट होत आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काही बिघाड जर झालं तर इंजिनियरची आवश्यकता लागणार. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, जसं एरोनॉटिक इंजिनियर असतो, बरोबर, एरोनॉटिक, तर याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे हे महिला पहिली आहे भावना चौधरी. कुठली आहे? भावना चौधरी. बघा, नियुक्ती देणारे दलजीत सिंग चौधरी यांनी 5 जणांना नियुक्ती दिली आहे. त्यांना जे नियुक्ती दिलेली आहे तर दलजीत सिंग चौधरी, बघा, नियुक्तीपत्र नवी दिल्ली येथे नियुक्तीपत्र दिले. प्रशिक्षण कालावधी 2 महिन्याचा आहे. किती महिन्याचा? 2 महिन्याचा. बघा, त्यानुसार सुमारे 130 तासाचं उडान प्रशिक्षण त्यांनी केलं आहे. 130 तासाचं उडान प्रशिक्षण त्यांनी काय केलेलं आहे? पूर्ण केलेलं आहे. आणि हे अशी करणारी पहिली महिला 4 पुरुषाबरोबर भावना चौधरी ही पहिली. आता बीएसएफ पहिल्या फ्लाईट इंजिनियर बद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. भावना चौधरी बद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, बीएसएफ फ्लाईट इंजिनियर म्हणून पहिली व्यक्ती होणारी कोण? तर भावना चौधरी आहे, बरोबर आहे. तर भावना चौधरी ही मेरठ उत्तर प्रदेशची आहे. कुठची आहे? मेरठ उत्तर प्रदेश. बघा, याचं काम काय आहे? विमानाचं तांत्रिक तपासणी करणे, हे फ्लाईट इंजिनियरचं. त्यानंतर देखभाल आणि उडान सुरक्षेसाठी जबाबदार. आता तुम्हाला जेव्हा विमानावर जातो त्यांनी काय बिघाड आहे, त्याची सुरक्षितता कशी आहे, तर वर जाऊन बिघडलं बा, काय एसटी सारखं काम आहे का? गिअर तुटला बाबा, टायर पंप झालं, तसं नाहीये. एवढे लोक वर चालले ना, वरच्या वरच राहिले तर सोपं काम आहे का? हे सगळं टेक्निकल काम बघण्याचं काम हे इंजिनियरचं आहे. प्रशिक्षण बीएसएफ एअर विंगच्या प्रशिक्षकांनी पूर्णपणे इन हाऊस पद्धतीने घेतले आहे. म्हणजे आतमधल्या आतमध्ये विमानात नाही, इन हाऊस, जसं घरात नाही आहे. बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांच्या हस्ते फ्लाइंग बॅग प्रदान करण्यात आले. फ्लाइंग बॅग जे आहे ते प्रदान करण्यात आहे. बीएसएफचे प्रमुख कोण आहे? दलजीत सिंग चौधरी. आता बीएसएफ बद्दल माहिती घेऊया आपण. सीमा सुरक्षा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, लक्षात घ्या, 1 डिसेंबर 1965 ला याची स्थापना झाली आहे. बघा, आपण प्रश्न असा विचारू शकतात, एक तर बीएसएफ बद्दल माहिती विचाराल, नाहीतर मग भावना चौधरी बद्दल विचाराल, नाहीतर मग पहिल्या फ्लाईट इंजिनियर होणाऱ्या महिला कोण? तर भावना चौधरी असं विचाराल, बरोबर आहे ना. 130 किलोमीटरचा पल्ला त्यांनी, किती किलोमीटरचा पल्ला त्याने केलाय बॉ? 130 किलोमीटरचा, बरोबर आहे ना. किंवा मग बीएसएफ बद्दल माहिती विचाराल, बीएसएफ चे महासंचालक कोण आहे बॉ? दलजीत सिंग चौधरी, बरोबर आहे ना. तर बघा, 1 डिसेंबर 1965 ला सीमा सुरक्षा दलची स्थापना झालेली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेचे रक्षण करणे. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेचे पासून काय करायचं? रक्षण. सीमेचे म्हणजे काय? त्यांच्या सीमाचं रक्षण नाही, त्याच्या सीमेपासून आपलं रक्षण करायचं आहे, बरोबर आहे. पुढे बघा, मुख्यालय नवी दिल्ली, ब्रीद असतं बघा, जीवनपर्यंत कर्तव्य, ड्युटी अनटू डेथ, म्हणजेच काय? मृत्यू येईपर्यंत कर्तव्य आहे. मृत्यू येईपर्यंत. बघा, हे मराठीत नोकरी आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणा, बॉर्डर मधल्या सैनिक म्हणा, सगळं नियंत्रण केंद्रीय गृह मंत्रालय हे काय करते? यांचं नियंत्रण करते. बीएसएफचे नियंत्रण कोणाच्या हाताखाली आहे? केंद्रीय गृह मंत्रालय. संरक्षण मंत्रालय काय करते? बाहेर, देशाच्या बाहेरचं. संरक्षण मंत्रालयाचं काम काय? भारत आणि पाकिस्तान असं काही युद्ध झालं तर संरक्षण मंत्रालय, पण देशाच्या अंतर्गत जे जे काही आहे रक्षण करण्याचं काम हे गृह मंत्रालयाचं आहे. तर लक्षात घ्या, बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची स्थापना कधी आहे? 1965 ला आहे. आणि 1965 ला भारत आणि पाकिस्तान याच्यापासून आपलं काय करायचं? संरक्षण करायचं. यासाठी ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ती निर्मिती केली आहे. पण आपण हे करून घेतलेलं आहे कारण याच्यावर करंट आलेला आहे भावना चौधरी बद्दल, बरोबर आहे. कोणाबद्दल? भावना चौधरी बद्दल. चला पुढे जाऊ आपण. देशातील पहिला सहकारी बायोगॅस प्रकल्प. तुम्हाला माहित आहे सहकारी तत्वावर बऱ्याचशा गोष्टी आपण होत आहेत. 97 घटना दुरुस्ती आपण तयार केली आहे. सहकार, एकमेकाचा उद्धार करायचा, एकमेकाची प्रगती करायची, एकमेकाचा साथ द्यायचा. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. नवीन घोषणा नरेंद्र मोदींनी दिली आहे. सबका साथ, सबका विकास. आता काय म्हणलंय? सबका प्रयास. मा एकट्याने होणार नाही, सगळ्याला काय करायला लागेल? प्रयत्न करायला लागेल. तेव्हा भारत कसा बनल? आत्मनिर्भर, इनक्रेडिबल इंडिया, बरोबर आहे. आता बघा, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकार महर्षी कोण? शंकरराव कोल्हे यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे देशातील पहिला सहकारी बायोगॅस तयार करण्यात आला आहे. बघा, अहमदनगर 2 वेळा लक्षात यायला, सर कन्फ्युजन होसाल तुम्ही. भारतातील पहिला सहकारी कारखाना अहमदनगर, प्रवरानगर, आणि देशातील पहिला बायोगॅस सहकारी प्रकल्प सुद्धा अहमदनगर मध्येच. लक्षात घ्या, पण ठिकाण कोपरगाव. साखर कारखान्यामध्येच बायोगॅस तयार करत आहे, लक्षात घ्या. सहकारी प्रकल्प भारतातला पहिला कोपरगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र राज्यात पहिला सहकारी बायोगॅस प्रकल्प होत आहे.
बरोबर आहे. कधी कधी असं विचारते, कोणत्या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा बायोगॅस प्रकल्प राबवण्यात आला आहे? तर महाराष्ट्र. किंवा मग कोणत्या जिल्ह्यात? तर अहमदनगर. ते ठिकाण कोणतं? तर कोपरगाव. कोणता सहकारी कारखाना आहे? शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना. कोणता कोल्हे? शंकरराव कोल्हे. प्रश्न पहिला राहील, कारखान्याचं नाव अमोल कोल्हे सहकारी कारखाना. पोट्टेले माहित आहे, अमोल कोल्हे हाणला पोट्ट्यानं. अमोल कोल्हे खासदार आहे, बरोबर आहे. त्यामुळे फरक लक्षात घ्यायचा की कशा प्रकारचा आहे. बघा ठिकाण बघा, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना कोपरगाव अहमदनगर या जिल्ह्या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2025 ला उद्घाटन झालेलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आपण याचं काय केलं? उद्घाटन केलं. टाकाऊ पदार्थाचा वापर करून हे उत्पादन केले जाईल. टाकाऊ पदार्थ कारखान्यामध्ये टाकाऊ पदार्थ कुठले? कारखान्यातले टाकाऊ पदार्थ कोणते आहे? हो गायत्री, कोणते आहे? मळी. मळी जे मला सांगा, एवढं मोठं मळी निघते. आता या मळीपासून इथेनॉल पण तयार करत आहे, बरोबर आहे. आणि या मळीपासून आपण काय तयार करतो आता? काय? बायोगॅस. लक्षात घ्या, जसं तुम्हाला गोबर गॅस आहे तसं बायोगॅस आहे. त्याचबरोबर HP गॅस आहे आपला, हिंदुस्थान पेट्रोलियम, बरोबर. तसं इंडियन आहे. आता याच्या मार्फत या गिच्यातून जे फार्म मधून आपल्याला एनर्जी मिळत आहे, मग तशा प्रकारचा आपण जे काही रॉ आता फेकणं जाणार आहे ना, ते मळी फेकणं जाणार आहे. गडकरीने हे रस्त्याच्या बांधकामात वापर केलं. त्याचबरोबर याच्यापासून इथेनॉल तयार केलं आणि हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करून आपण वापरू राहिलो, बरोबर आहे. कारण भारतातून काहीच फेकायचं नाही, काहीच नाही फेकायचं. तसं चायना बघा काहीच फेकत नाही. त्या प्रकारचा भारतात सुद्धा आपण अशा प्रकारचा प्रयत्न करत आहोत की याच्यापासून काय काय तयार करता येईल, बरोबर आहे. तर बायोगॅस प्रकल्प टाकाऊ पदार्थापासून तयार करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र. ठिकाण आहे अहमदनगर मधला कोपरगाव. पुढे चला, फिकीचे अध्यक्ष अनंत गोयंका झाले. फिकी, बरोबर आहे. फेडरेशन ऑफ इंडस्ट्रियल चेंबर अँड कॉमर्स, लक्षात घ्या, ऑफ इंडिया. लक्षात घ्या, जे काही आपण म्हणतो हे उद्योगपतीची संस्था आहे फिकी, उद्योगपतीची. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये विविध प्रकारच्या योजना आणल्या, त्यामध्ये फिकीनं सुद्धा योजना सांगितली होती. आता या फिकी भारतामधलं उद्योग आणि व्यापाराचं एक चेंबर्स आहे, संघटन आहे उद्योग व्यापारीवाल्यांचं. आणि याचे अध्यक्ष झालेले अनंत गोयंका, बरोबर आहे. साधारणतः 1 वर्षासाठी अध्यक्ष अनंत गोयंका. बघा यापूर्वी होते फिकीचे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल. फिकीचे अध्यक्ष कोण होते? हर्षवर्धन अग्रवाल. आणि आता याच्या जागेवर 14 ऑक्टोबर 2025 रोजी याची निवड करण्यात आलेली आहे. अनंत गोयंका आरपीजी ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत, लक्षात घ्या. पुढे बघा, गोयंका यापूर्वी CEO होते. त्यांनी युनिलिव्हर आणि KEC इंटरनॅशनल मध्ये सुद्धा काम केलंय. हिंदुस्थान युनिलिव्हरची कंपनी आहे ना, त्याच्यात सुद्धा त्यांनी काम केलंय. फिकी हे भारतातील प्रमुख उद्योग संघटना आहे, जी विविध कंपन्यांचे काय करते? प्रतिनिधित्व आणि सरकार आणि कंपन्यांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम फिकी करते. की आमच्यावर टॅक्सेशन कमी करा, आम्हाला उद्योगाचे परवाने असे द्या. तर यासाठी फिकी काय करते? काम करते. तर लक्षात घ्या, अनंत गोयंका 1 वर्षासाठी अध्यक्ष झालेले आहे. आता या फिकी बद्दल माहिती घेऊ आपण. फिकी हे तुम्हाला इकॉनॉमी मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते. याच्या अंतर्गत संस्था ही 1927 ला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स, बरोबर आहे, आणि इंडस्ट्री. 1927 ला स्थापना. मुख्यालय नवी दिल्लीला आहे. नवी दिल्लीला हिचं मुख्यालय आहे. उद्दिष्ट आहे भारतीय उद्योग आणि व्यवसायाचे संरक्षण आणि संवर्धन करायचं. त्यानंतर बघा, सदस्य कॉर्पोरेटचे संचालक सदस्य असतात. यात खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही असतात. दोन्ही याचे सदस्य खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही लोक याचे काय असतात? फिकीचे सदस्य असतात. आणि एकाचा काय असतो? संचालक असतो. बघा फिकीचे कार्य काय? फक्त एवढं लक्षात घ्या, सरकारी संस्था, खाजगी संस्था यांना संरक्षण देणे. त्यानंतर उद्योग धोरण योग्य लागू करणे. त्यानंतर सरकारला काही तरतुदी सांगणे की बाबा उद्योगाच्या संदर्भात आपल्याला निर्यात वाढवायची आहे किंवा आयात कमी करायची आहे, तर या संदर्भात उपाययोजना सुद्धा सुचविणे हे फिकीचंच काम आहे, बरोबर आहे. म्हणून फिकी भारतातली स्थापन झाली कधी? 1927 ला. आणि फिकीचं मुख्यालय कुठं? नवी दिल्ली. फिकीचे अध्यक्ष सध्या कोण होत आहे? अनंत गोयंका, बरोबर आहे. पहिले कोण होते? हर्षवर्धन अग्रवाल. हर्षवर्धन अग्रवालची जागा कोण घेऊन राहिलं? अनंत गोयंका. किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी. फक्त तुम्हाला एवढं विचारलं, फिक्कीचे नवीन अध्यक्ष कोण होत आहे? तर अनंत गोयंका. चला पुढे जाऊया आपण. जागतिक सांख्यिकी दिवस 20 ऑक्टोबर. लक्षात घ्या, जागतिक सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक डे. लक्षात घ्या, वर्ल्ड स्टॅटिस्टिक डे. बघा आपल्या महत्वाचा असतो सांख्यिकी दिवस, ज्यामुळे सांख्यिकीचे महत्व आणि त्याचे फायदे समोर येते. बघा संयुक्त राष्ट्र याने
सांख्यिकी आयोग सुरू केलाय. बघा पहिला सांख्यिकी दिवस 2010 साजरा केला आपण. पहिला कधी केला? 2010. बघा भारत दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करतो. बरोबर आहे. पीसी महालनोबिस यांच्या मुळे आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिवस 29 कुठला आहे? जून आहे. परंतु जागतिक सांख्यिकी दिवस कुठला आहे? 20 ऑक्टोबर. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिन आणि भारतात 29 जून पीसी महालनोबिस यांच्या महान शास्त्रज्ञाच्या जयंतीनिमित्त आपण तो साजरा करतो. बघा संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस स्थापन केला आहे. लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्रसंघाने 20 ऑक्टोबर हा दिवस काय केलाय? जागतिक सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केलेला आहे. भारतात 29 जून पीसी महालनोबिस यांच्या जन्माचा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून आपण साजरा करतो. कारण त्याला विविध सांख्यिकी आकडेवारीचं काय केलेलं आहे? संशोधन केलेलं आहे. कारण वैज्ञानिक प्रणाली पीसी महालनोबिस यांनी काय केलेलं आहे? तयार केलेलं आहे. पुढे चला, जागतिक सांख्यिकी दिनाबद्दल आपल्याला माहित आहे. बघा जागतिक सांख्यिकी दिवस चं महत्व काय आहे? बघा, हे विविध डेटा आणि आकडेवारीचे विश्लेषण करते. बघा भारतातली जे काही आहे, उत्पन्न आहे, जीडीपी आहे, जे काही आकडेवारी आहे, सगळ्या हा डेटा कसा सुरक्षित ठेवायचा आणि याच्याबद्दल संपूर्ण विश्लेषण करणारं म्हणजे सांख्यिकी आकडेवारी. आणि हा डेटा कशा प्रकारे सुरक्षित ठेवायचा, त्याचबरोबर ते डेटा आम्हाला गरिबी असेल तर यासाठी काही योजना आणावं लागेल. त्याचबरोबर पैसा जास्त असेल तर आपल्या दुसऱ्या गोष्टी योजना आणावं लागेल. पण हे सगळ्या आकडेवारीचा खेळ आहे ना. मग ही आकडेवारी तुम्हाला माहित आहे, महालनोबिस याने काय सांगितलं होतं? नियोजन करा अथवा नष्ट व्हा. प्लॅन ऑफ पॅरिस हे पण त्यांनी सांगितलं होतं. आता मला सांगा, हे कधी सांगितलं ना? त्याने आकडेवारी बघितल्या ना. भारतातल्या कुपोषणाच्या आकडेवारी बघितल्या, भारतातल्या मृत्यूच्या आकडेवारी बघितल्या, भारतातल्या लोकसंख्येच्या आकडेवारी बघितल्या. मग हे आकडेवारी त्यानं संपूर्ण डाटा कलेक्शन करणारं अशा संपूर्ण यंत्रप्रणाली तयार केल्या आणि याद्वारे आपल्याला ते लक्षात आलं. तर लक्षात घ्या, म्हणून हे डेटा संरक्षण करणारं, संपूर्ण माहिती ठेवणारं, म्हणून या दोघांचं महत्व आहे. म्हणून 20 ऑक्टोबर लक्षात घ्यायचं आणि 29 जून जागतिक सांख्यिकी दिवस 20 ऑक्टोबर आणि राष्ट्रीय सांख्यिकी दिवस 29 जून. पुढे चला, राजमाता जिजाऊ ट्रॉफी. बघा राजमाता छत्रपती शिवाजी महाराज यांची आई राजमाता, आपल्या विदर्भाच्या कन्या, विदर्भ कन्या, छत्रपती शिवाजी महाराजाला घडवणाऱ्या विदर्भ कन्या आहे. कुठं? सिंदखेड राजा हे त्यांचं माहेर, बुलढाणा जिल्हा. बरोबर आहे. जिजाऊ सृष्टी त्या ठिकाणी आहे. लोक बरेचसे पर्यटक लोक तिथे येतात, पण आपल्याला त्याचं एवढं महत्व नाहीये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाला घडवणारी. परंतु राजमाता जिजाऊचं महत्व महाराष्ट्रात नव्हे तर आजूबाजूला सुद्धा आहे. आजूबाजूला जसं की एमपी आहे, एमपी मध्ये बरेचसे पुरस्कार आहे, राजस्थान आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, या बऱ्याचशा राज्यामध्ये. म्हणून लक्षात घ्या, 30वी राजमाता जिजाऊ ट्रॉफी मणिपूरने जिंकली. आता लक्षात घ्या, वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप आहे. वरिष्ठ फुटबॉल राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा आहे, ती राजमाता जिजाऊ यांच्या नावानं खेळवली जाते. बघा चॅम्पियनचं नाव आहे राजमाता जिजाबाई ट्रॉफी. विजेता मणिपूर लक्षात घ्या, उपविजेता आहे पश्चिम बंगाल. लक्षात घ्या, कारण फुटबॉल वगैरे आपल्याच्यात काही संबंध नाहीये. पश्चिम बंगाल, मणिपूर 7 सिस्टरचे राज्य आहे किंवा पूर्वेकडील राज्य हेच फुटबॉलमध्ये अग्रेसर आहे. पुढे बघा, अंतिम सामना 15 ऑक्टोबर 2025 झाला. ठिकाण आहे रामकृष्ण मिशन आश्रम मैदान, नारायणपूर, छत्तीसगड. छत्तीसगडला झालेला आहे. मणिपूरनं विक्रमी 23 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे. बघा साधारणतः 30 वेळा ही ट्रॉफी झाली आणि त्यापैकी 23 वेळाच राजमाता जिजाऊ फुटबॉल ट्रॉफी कोण जिंकलेली आहे? मणिपूरनं. कुठले? पुरुष की महिला? महिलांसाठी आहे. तुम्हाला प्रश्न विचारतात, असे प्रश्न आपण वाटलंच नाही. राजमाता जिजाऊ ट्रॉफी हे कशासाठी आहे? तर महिलांना फुटबॉलाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा 1992 ला पहिली आवृत्ती मणिपूरनं जिंकली. तेव्हापासून आजपर्यंत 23 वेळा मणिपूर याच्यात काय झालेलं आहे? जिंकलेलं आहे. बघा भारतातील पहिली फुटबॉलची प्रमुख राज्य स्पर्धा आहे, राज्याच्या अंतर्गत स्पर्धा आहे. राजमाता जिजाऊ ट्रॉफी म्हणजे भारतातील वरिष्ठ महिला फुटबॉलपट अजिंक्यपद स्पर्धा आहे. सुरुवात 1975 पासून झालेली आहे. 1975 ला सुरुवात झालेली आहे. बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ यांच्यातर्फे आयोजित केली जाते. भारताचा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आहे. अलीकडे ते बरखास्त केलं होतं. प्रफुल्ल पटेल त्याचे अध्यक्ष होते, पण परत त्या फेडरेशनला आपण काय दिलेली आहे? मान्यता दिली आहे. 1975 पासून राजमाता जिजाऊ ट्रॉफी सुरू आहे. बघा याचा उद्देश एकच आहे की देशभरामध्ये, आपल्या देशामध्ये फुटबॉलाचं महत्व वाढवणं, त्याचबरोबर महिलांमध्ये खेळ भावनेची काय वाढणे, महत्व वाढणे. बघा काल परवा आपल्या महिलांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं.
बरोबर आहे. परंतु ती मॅच बघायला सर्वात जास्त पुरुष होते. पुरुष. कितीतरी मुलींचं स्टेटस सुद्धा सापडलं नाही की महिलांनी एवढी कामगिरी केली आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी महिला सुद्धा नव्हत्या. काय खेळली ते जेमिना रोड्रिग्स. बरोबर आहे. जेमिना रोड्रिग्स मुंबईकर काय खेळली ते बघा. ते हरमनप्रीत कौर, अरे ते शेवटचे 10-12 रन पाहिजे होते ना, त्याचं नाक असं लाल लालतं. रक्तानं नाही, ते रडण्याच्या भावनानं की आपण 339 विक्रमी धावसंख्या आपण काय करू शकतो. याच्यापूर्वी 331 विक्रमी धावसंख्या महिलांना चेस केलेला आहे. आज भारतानं पहिल्यांदा केलेला आहे आणि कांगारूला लढवलेलं आहे. सोपं काम नाही आहे. आणि त्या जेमिना रोड्रिग्स आणि त्याच्या बापाले मुंबईकर घरातून फेकलं होतं, माहितीये का? जेमिना रोड्रिग्सला तुम्हाला जर माहित असेल 2-3 वर्षापूर्वीच त्याच्यावर घरावर पूर्ण बुलडोजर चालण्याचं प्रकरण केलं होतं आणि त्याला टीम मधून सुद्धा बाहेर जावं लागलं. काय काय त्यानं झेललं त्या पोरीनं. पण जेव्हा ते जिंकली ना, अक्षरशः ती रडत होती. अक्षरशः. अरे हेच तर मोटिवेशन आहे. असं तसं कोणी तुम्हाला खांद्यावर घेणार नाही. आज जेमिना रोड्रिग्सचं नाव निघून राहिलं. काऊन निघून राहिलं? त्यानं नाव मोठं केलं. त्यानंतर भारतीय त्या महिला कोच कोण आहे? अमोल मुजुमदार. माहिती नसेल तुम्हाला. भारतीय महिला संघाचा कोच कोण आहे? अमोल मुजुमदार. जे मुंबईच्या रणजी ट्रॉफी मध्ये 11,000 धावसंख्या केल्या त्या बाबूनं, पण त्या माणसाला चान्स नाही भेटला. पण तो कोच झाला की मला चान्स नाही भेटला का केले, पण मी काय करतो, चेक दे इंडिया सारखं महिलांचा कोच होतो. आणि ते बघा आता एक पाऊल दूर आहे. फायनल आहे उद्या आफ्रिकेसोबत 2 वाजता. उद्या फायनल आहे साऊथ आफ्रिकेविरुद्ध. बघा पोरीनो, बघा जरासं महिलांना समर्थन द्या. बरोबर आहे. कारण पुरुषाचं जर असतं तर सगळी चर्चा राहिली असती. परंतु तुम्हाला सांगतो, महिला ट्रॉफी जिंको किंवा नाही जिंको, पण ते कालच जिंकल्या. फायनल जिंको या नाही जिंको, पण त्यांचा खेळ ते काल ज्या जिंकल्यानं हेच भारताचा वर्ल्ड कप आहे. सेमी फायनल मध्येच फायनल जिंकल्या. बरोबर आहे. तर या प्रकारचा खेळ आहे की महिलांच्या खेळ भावनेला प्रोत्साहन देणं. आणि महिला ह्या कमी नाही आहे. आणि तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही तुमचं अस्तित्व जर दाखवलं नाही ना, तुम्हाला कोणी विचारत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवसाल ना, लोक तुम्हाला पायाचं नंदन पाय चाटते तुमचे. पाहून घ्या तुम्ही. तुम्ही कोणाची पोरगी असाल, कोणाची बायको असाल, कोणाची आई असाल, कोणाची बहीण असाल, काही असाल, जोपर्यंत तुमचं अस्तित्व दाखवत नाही ना, तुमच्या घरातली पण किंमत राहत नाही. हे लिहून घ्या तुम्ही. एक दिवस माझे शब्द तुम्हाला लक्षात येईल. एका मास्तर म्हणत होता, सगळं बघा, घरातला भाऊ म्हणाल मॅड आहे का तू, उद्या नवरा म्हणाल बैताल आहे तू, तुला कळत नाही का, अकलीनं पैदल आहे, उद्या पोट्ट म्हणाल मम्मी मॅट आहे का तू. सगळ्या दुनियाने तुम्हाला पागल सांगितलं. आणि हे याचा जबाबदार तुम्ही आहे. दुसरं तिसरं कोण नाही आहे. माहितीये का? स्पर्धा परीक्षामध्ये किंवा तुमच्या काळात एखादी सुंदर दिसणारी मुलगी काही दिवसाला काळवणून जाते, ओळखायला सुद्धा येत नाही. ही तीच आहे का? ये वही स्त्री है क्या जो हमने देखी थी एमपीएससी में? ये वही है. ओळखू नाही येत. पण एखादी पोरगी द्रौपदी मुर्मू बघून अशी चमकते, शायनिंग इंडिया. अरे बाप रे, ही आडगडीत होती रे क्लासमध्ये रे का, चुपचाप अभ्यास करेल का लायब्ररीत. बघा उजेड त्याचा पडू राहिला. बरोबर आहे ना? जास्त फोकस वाले लोक बाजूला चालले होते. हे फार महत्वाचं आहे. तर लक्षात घ्या, हे महिलाचं प्रोत्साहन देण्यासाठी, खेळ भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी ह्या ट्रॉफी आहे. फुटबॉल सुद्धा खेळ आहे आपला महत्वाचा, पण आपण इकडे महत्व नाही आहे, अलीकडे वाढत आहे थोडं थोडं का होईना. तर चला, मणिपूर प्रथम विजेता. 1975 पासून राजमाता जिजाऊ ट्रॉफी झालेली आहे, 30 वेळा झाली आहे. यावर्षीची आवृत्ती किती आहे? 30वी. फायनल झालं छत्तीसगड मध्ये. बरोबर आहे. आणि पहिल्यांदा जिंकलं कोण? मणिपूरच जिंकलं. आणि आज पद्धतीनं किती वेळा जिंकलं? 23 वेळा. एकूण किती वेळा झालेली आहे? 30 वेळा. बरोबर आहे. तर राजमाता जिजाऊ ट्रॉफी कोणामार्फत आहे? आंतरराष्ट्रीय नाही, राष्ट्रीय फुटबॉल महासंघातर्फे. भारतातला जे काही फुटबॉल महासंघ आहे ना, त्यांच्या मार्फत हे आयोजन केलेलं आहे. पुढे चला, अकाई पद्मशाली. बघा, अकाई पद्मशाली बघा, ही पहिली ट्रान्सजेंडर सदस्य आहे. अनुसूचित जाती जे काही आयोग आहे त्याच्या समितीच्या अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट की शेड्यूल ट्राईब? शेड्यूल कास्ट. टोटल एसटी आणि एसटी माहिती राहते. जाती जमाती म्हणलं तर प्रश्न पडते बरं, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. आता बघा, अक्काई पद्मशाली या अनुसूचित जातीच्या समितीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर सदस्य म्हणून नियुक्त झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी समान संधी धोरण तयार करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे. ट्रान्सजेंडर
जे काही लोक आहे यासाठी समान धोरण 17 ऑक्टोबर 2025 ला नेमली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं जे पॅनल आहे तर त्यामध्ये एक ट्रान्सजेंडर महिला सुद्धा आहे, तिचं नाव आहे अक्काई पद्मशाली. बरोबर आहे. जे ट्रान्सजेंडरच्या हक्कासाठी लढणारी कार्यकर्ता आहे आणि त्याचं काम आहे. समितीचे अध्यक्ष आहे आशा मेनन, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहे. बघा, ट्रान्सजेंडर अनुसूचित जातीच्या संदर्भात जे काही ट्रान्सजेंडर महिला आहे अनुसूचित जातीमध्ये यांना समान धोरण असावं. बरोबर आहे. पण काही लोक नाही आहे तर मग यासाठी न्यायपालिकेने हे समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? आशा मेनन. आशा मेनन आणि या सदस्य आहे कोण? अक्काई पद्मशाली. पुढे बघा, अक्काई पद्मशाली बघा याच्यात सदस्य बघा कोण कोण आहे? ग्रेस बानू, दलित आणि ट्रान्स हक्क कार्यकर्त्या. वैजयंती वसंता, ग्रेस बानू, त्यानंतर वैजयंती वसंता, त्यानंतर मोगली. ते तिकडे कार्टून मधलं मोगली वेगळं, या ठिकाणी मोगली. तेलंगणा आधारित ट्रान्स राईट्स कार्यकर्ता सौरव मंडल, सहयोगी प्राध्यापक जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी. सौरव मंडल, लक्षात घ्या, सौरव मंडलचं नाव तुम्हाला माहित असं. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली बाबून या ऍसिड माहिती आहे का? 377 IPC 377 भारतात लागू करा. माहित आहे ना? म्हणजेच काय? काय रे? अरे, पुरुष पुरुषासोबत, महिला महिलांसोबत काय विवाह लक्षात घ्या करण्यास काय द्या? परवाना द्या. यासाठी यानं आंदोलन केलं होतं. ठीक आहे, काही लोकांच्या मागणी आहे. आता त्याच्या भावना काय आहे? आता हे अशा भावना काऊन झालेल्या आहे? कारण तुमचे मॅरिड डिस्प्यूट बघून किंवा मग दासत्व महिलांचं असल्यामुळं. कारण मुलींना बऱ्याचशा पुरुषासोबत राहायला भीती वाटते, कारण हा जनावर वाटते काही लोकांना, काही पुरुषांना सुद्धा हे कसं वाटते? रक्त पिणारी संशोधन केंद्र आहे भाऊ. बरोबर आहे की एखाद्या माणसाला, कारण जे भारतामध्ये जे कायदे आहे महिलांच्या बाजूनं की या ठिकाणी याला पूर्ण याचा बँड वाजून टाकते. फुटला तर किती वाजवत राहते. अरे फुटला ना बँड, आता किती वाजवत असंही होते. लक्षात घ्या. म्हणून काही मुलांना सुद्धा भीती आहे, काही महिलांना सुद्धा भीती आहे की कसं होईल, काय होईल. बरोबर आहे. म्हणून 377 साठी लोक बरेचसे म्हणतात की बाबा आम्ही आयुष्यभर राहू, आम्ही जगू, एक सहचारी लागते कोणतरी सोबत. म्हणून लक्षात घ्या. तर नित्याराज शेखर, वरिष्ठ सहयोगी कायदा आणि धोरण केंद्र, संजय शर्मा, निवृत्त CEO असोसिएशन फॉर ट्रान्सजेंडर हेल्थ इंडिया. बरोबर आहे. आता फक्त एवढं लक्षात घ्या, हे सगळे सदस्य काही तुमच्या लक्षात राहणार नाही. एवढे काही तुम्ही जिनियस वाले कार्यकर्ते नाही. फक्त अनुसूचित जातीच्या समितीच्या अध्यक्षपदी आशा मेनन आहे. आणि एक ट्रान्सजेंडर महिला आहे कोण? अक्काई पद्मशाली. हे फक्त एवढं लक्षात घ्यायचा की ही समिती नेमलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत. पुढे चला, अक्काई पद्मशाली बद्दल माहिती घेऊया आपण. 1983 ला याचा जन्म झाला बेंगळुरू, कर्नाटक मध्ये. अक्काई पद्मशाली या ओदेंडे या संस्थेच्या संस्थापिका आहे. लैंगिकता आणि मानवाधिकाराबद्दल जनजागृती ही संस्था करते. त्यापूर्वी त्या कर्नाटक राज्य सरकारच्या ट्रान्सजेंडर कल्याण मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पुरस्कार बघा, राष्ट्रीय राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार आहे. कर्नाटक राज्यातील नारी शक्ती पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पद्मशाली लक्षात घ्या, अक्काई पद्मशाली याला 2 पुरस्कार लक्षात घ्या. राजीव गांधी सद्भावना पुरस्कार आणि कर्नाटक राज्याचा सुद्धा नारी शक्ती पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. आणि ह्या ट्रान्सजेंडर अनुसूचित जाती समितीच्या काय झाल्या सध्या सदस्य झालेल्या आहे. समान संधी यांना मिळावी म्हणून. असो, पोलीस स्मृती दिवस 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करतो. सर्वप्रथम 1960 ला आपण हा साजरा केला होता. शहीद पोलीस यांचा सन्मान. तुम्हाला माहित आहे कितीतरी पोलीस लोक हे शहीद होतात. दरवर्षी कितीतरी पोलीस लोक आपल्या महाराष्ट्रात म्हणा, देशात म्हणा मरतात. कारण देशांतर्गत काही घडामोडी होतात. कुठे ऍक्सिडेंट होते, कुठं मारझोड होते, कुठं गोळी लागते. अलीकडे तर तेवढं होत नाही, पण तरी बी पोलीस दिवस स्मृती दिवस म्हणून आपण 21 ऑक्टोबर. पहिले लोक पोलिसातनी नोकरी करायचे नाही कारण भीती होती. पण आता तसं नाही राहिलं. आता पोलिसाचं डिपार्टमेंट जरा चांगलं झालेलं आहे, ड्युट्या कमी झालेल्या आहे, सुरक्षित वातावरण आहे, सगळं आहे. बघा, साधारणतः भारतीय पोलीस दलाच्या 20 जणांच्या तुकडीला सीमा तपासणीसाठी पाठवण्यात आले होते 1959 ला. आणि त्यावेळेस अचानक हल्ला झाला होता चीनी सैनिकांनी आणि त्याच्यामध्ये 10 पोलीस जवान मेले होते. बरोबर आहे. काही लोकांना बंदी केलं होतं आणि त्याच्या स्मरणार्थ हा पोलीस दिवस आपण साजरा करतो. 21 ऑक्टोबर 1959च्या घटनेच्या स्मरणार्थ आपण पोलीस दिवस साजरा करतो. कुठला तारीख? 21 ऑक्टोबर 1960 पासून. बरोबर आहे.
काही पोलिस आपले गेले होते, चैनी सैनिकांनी त्याचा हल्ला केला, काही लोकांनी मारलं, 10 लोकांनी, बाकीच्याला काय केलं, कैदी केलं. म्हणून आपण 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करतो. चला, IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॅन कॉट्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जे काही आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था, महत्वाचं काम करते. बरोबर आहे. जसं IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, त्या दोन्ही जुळ्या भगिनी आहे वित्तीय, त्या संदर्भातच बघा. IMFच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिनिया जॉर्जेवा, म्हणजे क्रिस्टालिनिया जॉर्जेवा हे IMFच्या काय संचालक आहे. बरोबर आहे. आणि 19 सप्टेंबर 2025 रोजी यांच्या नावाची शिफारस केली आहे डॅन कॉट्स यांची. IMF 3 ऑक्टोबर 2025 मध्ये यांची नियुक्ती होणार आहे. 6 ऑक्टोबर 2025 पासून घोषणा झाली आहे 3 ऑक्टोबरला, आणि 6 ऑक्टोबर 2025 पासून डॅन कॉट्स यांची काय होणार आहे, उपव्यवस्थापकीय IMF चे संचालक म्हणून नियुक्ती होणार आहे. IMF चे संचालक लक्षात घ्या, क्रिस्टालिना जॉर्जेवा हे आहेत. पुढे चला, डॅन कॉट्स हे अलीकडेच अमेरिकेच्या ट्रेझरी विभागात चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहिले आहे. बरोबर आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या आवर सचिवाचे सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठाशी त्यांच्या सचिवाचे सल्लागार आहे. दहशतवाद आणि आर्थिक गुप्तचर कार्यालयात सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. डॅन कॉट्स, फक्त एवढं लक्षात घ्यायचं, डॅन कॉट्स आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये यांनी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. आणि IMFचं उपव्यवस्थापकीय सल्लागार होणारे ते पहिले संचालक आहे, पहिले आहे उपसंचालक. आजपर्यंत उपव्यवस्थापकीय संचालक पद नव्हतं, म्हणून हे विचारलेलं आहे. पुढे चला, विशंबर विरुद्ध सुनंद खटला. बघा, हा महत्वाचा खटला साधारणतः 2005च्या वारसा हक्क कायद्यानुसार आहे. आई वडिलाच्या आजोबाच्या याच्यातनी संपत्तीतनी नातू किंवा नातीला अधिकार नाहीये, हा निर्णय दिलाय या खटल्यामध्ये. पहिले होतं म्हणजे आता आजी आजोबाच्या संपत्तीतनी, म्हणजे एखाद्याचा बाप असेल आणि त्याच्या पोरग संपत्तीतनी वाटेकरी नाही, पण त्याचा नातू राहत होता. बरोबर आहे. परंतु आता नातू किंवा नातीला, विशेषतः मुलींच्या मुलांना आजोबाच्या संयुक्त कुटुंबित संपत्तीवर जन्मसिद्ध अधिकार सांगता येत नाही, सांगता येणार नाही. खास करून मुलांच्या काही बाबतीत राहील, पण तो लक्षात घ्या, हिंदू वारसा हक्क कायदा 1956 यानुसार हा कायदा आहे. परंतु 2005 मध्ये आपण सुधारणा केली होती. संपत्तीच्या वारसा हक्क कायद्यामध्ये 5 मध्ये सुधारणा केली होती. नातू किंवा नातवाला आजोबाच्या प्रॉपर्टीमध्ये राईट्स देण्यात येईल. पण आता तुम्हाला या खटल्यामध्ये न्यायपालिकेने हा निर्णय दिलाय, नातूला किंवा नातीला संपत्तीचं राईट देण्यात येणार नाही. बरोबर आहे. आता बघा, नातवांचे स्थान, मुलींची मुलगी किंवा मिताक्षय कायद्यानुसार आजोबाच्या पुरुष वंशातील थेट वंशज नसल्याने तिला थेट हक्क मिळत नाही. हक्काचे स्वरूप नातू नाती यांचा हक्क त्यांच्या आई वडिलांच्या आजोबांच्या मुलांच्या माध्यमातून वारसा हक्काने येतो, थेट जन्मसिद्ध हक्काने नाही. बघा काय म्हणते, आजोबाच्या हक्काने येतो म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल पुरुषांचं जर वंशज असेल तर येतो, पण आईचं जर वंशज असेल तर येत नाही, ते त्यांच्या आजोबाच्या वंशजद्वारे येतो. म्हणजे पोराचं पोरग असेल तर हे येतो, पण पोरीचं पोरग असेल तर येत नाही, कारण वंशज त्याचा कुठला आहे, दुसरा आहे. बरोबर आहे. मग त्याचं तिकडे भेटल, त्याच्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये. पोरीच्या जे काही पोरग आहे त्याला कोणीकडे भेटल, त्याच्या आजोबाच्या याच्यात नाही. म्हणून हा नवीन निर्णय दिला. पण पहिले काय होतं, साधारणतः मुलीचा पोरगराव या मुलाचं पोरगराव हे सुद्धा 2005च्या कायद्यानुसार काय होतं, प्रॉपर्टी राईट्स मध्ये याला अधिकार होतं. तर या प्रकारचा आजोबाच्या संपत्तीत किंवा नातूच्या किंवा नातीला अधिकार प्राप्त होणार नाही. पुढे चला, GI टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन. PGI टॅग आणि GI टॅग असतो. हे भौगोलिक मध्ये वेगवेगळ्या बाबी असलेल्या जे काही वैशिष्ट्य आहे त्याला म्हणतो जिओग्राफिकल इंडिकेशन. कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण ने GI टॅग केलेले इंडी लाईन कर्नाटक आणि पुलियानकुडी लाईन तामिळनाडू यांचे युनायटेड किंगडमला पहिलेच हवाई शिपमेंट सुलभ केले आहे. बघा, भारताच्या GI टॅग केलेल्या उत्पादक जागतिक स्तरावर ओळख वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि बाजारपेठा मजबूत व्हाव्या यासाठी GI टॅग आहे. बरोबर आहे. आता बघा, इंडी लाईन विजयपुरा याला GI टॅग भेटलेला आहे. काय आहे इंडी लाईन हे लक्षात घ्या. इंडी लाईन हे नाव नवीन आहे आपल्याला. इंडी लाईन ही आसाम लाईन नंतर प्रतिष्ठित GI मान्यता मिळवण्यासाठी दुसरी लिंबाची जात आहे. लिंबाची जात आहे लाईन, लक्षात घ्या, लिंबाची जात आहे इंडी लाईन. 2023 मध्ये तिला GI टॅग मिळाला आहे इंडी लाईनला. बरोबर आहे. लिंबाची जात आहे. साधारणतः कर्नाटक मधल्या विजयपुरा जिल्ह्यात हे पिकवले जाणारे महत्वाचे पीक आहे.
गुणवत्तेसाठी, तिखट सुगंधासाठी, उच्च रस उत्पादनासाठी आणि पाककृती औषध मूल्यासाठी हे मूल्यवान आहे. लक्षात घ्या, औषधासाठी, पाककृतीसाठी, हे औषधासाठी काय महत्वाचं आहे. त्यानंतर कर्नाटकच्या एकूण लिंबू उत्पादनात विजयपुरा जिल्हा सुमारे 58% वाटा देतो. लिंबू लागवडीत कर्नाटक भारतीय राज्यामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या, कर्नाटक लिंबू लागवडीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. लिंबू लागवडीमध्ये नंबर 1 कोण आहे मग? लिंबू लागवडीमध्ये सर्वात पहिला कोणता आहे? कोणता आहे? आसाम. महाराष्ट्र दुसरा आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंबू कुठे आहे? संत्री आपल्याकडे आहे, पण लिंबू कुठे आहे? अहमदनगर. सर्वात जास्त लिंबू आहे अहमदनगर जिल्ह्यात. लक्षात घ्या. पुढे चला, तर कर्नाटकचा लिंबू उत्पादनात विजयपुरा जिल्हा कसा आहे? 58% वाटा देतो. इंडिलाईन हे काय? लिंबाचं झाडाचं नाव आहे. लक्षात घ्या. पुढे चला, पुलियाकोंडी लिंबू, लिंबू मधलंच आहे. पुलियाकोंडी लिंबू तेलकाशी तामिळनाडू येथे. हे तामिळनाडू, ते कुठं? कर्नाटक. ज्याला कळायम प्रकार देखील म्हणतात. यात पातळ साल, तीव्र आम्लता आणि उच्च व्हिटॅमिन सी सामग्री आहे. 55% रस उत्पादन मिळते. जीआय टॅग पुलियाकोंडी लाईमला एप्रिल 2025 मध्ये त्याचा जीआय टॅग मिळाला आहे, ज्यामुळे त्याचे विशिष्ट पौष्टिक आणि प्रादेशिक गुणधर्म ओळखले गेले आहे. बघा, लिंबाचं उपयोगच आहे औषध म्हणून, रसायन म्हणून. प्रत्येक लिंबू बघा आपल्या जीवनामध्ये व्हिटॅमिन सी असावं, कारण आपलं व्हिटॅमिन सी शरीराद्वारे रोज जाते आणि बाकी व्हिटॅमिन सी आपल्याला भेटत नाही. तसं व्हिटॅमिन डी आपल्याला फुकटात भेटते उन्हात जर आपण फिरलो तर, बरोबर आहे ना. तसं व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातली क्षाराचं महत्व आहे. पण काही लोक लिंबू खातात, काही लोक लिंबू खातच नाही. फक्त काही नॉनव्हेज असलं तर लिंबू खाते, बाकी त्या पदार्थात लिंबू खायचं आहे त्याला कळतच नाही. मग 4-4 लिंबू खाते मग, बरोबर आहे ना. पण लिंबा आपल्या जेवणाच्या कायम असलं पाहिजे. मग लोणचं असलं पाहिजे, कुठलं बी व्हिटॅमिन सी युक्त आवळा असलं पाहिजे, बरोबर आहे ना. पण आपण हे खातो, काही लोक खात नाही. मग लक्षात घ्या, पुलियाकोंडी लिंबू आणि इडिलाईन या दोघांना काय भेटलंय? जीआय टॅग. एक पुलियाकोंडी जे आहे ते तामिळनाडूचं आहे आणि इडिलाईन कुठचं आहे? कर्नाटकचं आहे. या प्रकारचं. पुढे चला, न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश, बरोबर आहे. भूषण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? आता होणारे कोण? सूर्यकांत. लक्षात घ्या, न्यायमूर्ती सूर्यकांत. बघा, भूषण गवईचा 23 नोव्हेंबरला कालावधी संपणार आहे. याच महिन्यात 23 नोव्हेंबरला कालावधी त्यांचा संपणार आहे. महाराष्ट्राचे भूषण गवई यांचा कालावधी फार यांना कमी कालावधीचा, पण निर्णय यांनी प्रचंड घेतलेला आहे. आणि त्यानंतर नवे सरन्यायाधीश म्हणजे जे ज्येष्ठतम सदस्य आहे त्यांची नियुक्ती केली जाते. म्हणून सूर्यकांत यांची नियुक्ती होणार आहे. हरियाणा राज्यातील आहे सूर्यकांत नवे सरन्यायाधीश होणार आहे आणि हरियाणा राज्यातील पहिले सरन्यायाधीश आहे. पहिले सरन्यायाधीश. तुम्हाला माहित आहे, मावळत्या सरन्यायाधीशांनी सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची शिफारस केली आहे. 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत याला कालावधी भेटणार, म्हणजे 14 महिने साधारणतः कालावधी भेटणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांतला. आता बघा, भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? एच.जे. कानिया, हरिलाल कानिया पहिले भारताचे सरन्यायाधीश होते. आज तुम्हाला माहित आहे सर्वोच्च न्यायालयाची संख्या किती आहे? 33+1. 33+1 या प्रकारची आहे. सुरुवातीला 7+1 होतं जेव्हा आपली स्थापना झाली होती 50ला. सर्वोच्च न्यायालयाची सुप्रीम कोर्टची फेडरल कोर्ट 1935च्या कायद्यानुसार फेडरल कोर्टचे रूपांतर आपण सुप्रीम कोर्टात केलं होतं. या प्रकारचं काय केलं होतं आपण? न्यायपालिकेची स्थापना केली होती. तुम्हाला माहित आहे घटनात्मक अधिकार कलम 124 बरोबर, 214 नुसार हायकोर्ट, 124 नुसार सुप्रीम कोर्ट, बरोबर आहे. पुढे बघा, कलम 2 अंतर्गत राष्ट्रपतीद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय करतात? नियुक्ती करतात. त्याला शपथ पण राष्ट्रपती देतात. सरन्यायाधीशाला शपथ पण कोण देतात? राष्ट्रपती देतात. भारतातील सरन्यायाधीश पहिले एच.जे. कानिया, 50वे धनंजय चंद्रचूड, 51वे संजय खन्ना, 52वे भूषण गवई आणि 53वे न्यायाधीश सूर्यकांत. हरियाणा राज्यातील पहिले सरन्यायाधीश होणारे पहिले व्यक्ती कोण आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत. कोण आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत. लक्षात घ्या, साधारणतः हे न्यायाधीश आपल्याला माहित पाहिजे. पहिलं कोण? एच.जे. कानिया. एच.जे. कानिया. भूषण गवई किती होते? 52वे. 53वे कोण? सूर्यकांत. 51वे कोण? बरोबर आहे. तर ह्या 2-3 तरी आपल्याला माहित पाहिजे. 51, 52, 53 124 नुसार. पुढं राष्ट्रीय एकता दिन, सगळ्यात महत्वाचं आपलं राष्ट्रीय एकता दिन. 2 करोडची न्यूज आहे आपल्या महत्वाचं. एक आता एक राष्ट्रीय एकता दिन आणि एक 8वा वेतन आयोग. हे एकदम INP आहे. सगळे जे मी घेत आहो सगळ्याच INP आहे. मी फापट पसारा सोडून दिला. बघा, हत्ती जनगणना महत्वाचं आहे, बरोबर आहे. सरन्यायाधीश नवीन महत्वाचं आहे, येणारच आहे. प्रश्न तुम्हाला या कंबाईन मधील किंवा पुढच्या कंबाईन मध्ये येणारच आहे. हे तुम्ही कायम लक्षात घ्या. पुढे चला, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वर्षाची 150व्या जयंती निमित्त
31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन साजरा केला. बरोबर आहे. काल 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी सुद्धा होती आणि यांचा जन्मदिवस कोणाचा? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पहिले गृहमंत्री, भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून यांची ओळख आहे. आणि त्यानंतर संस्थाना विलिनीकरणाचे जनक, त्यानंतर अखिल भारतीय सेवेचे जनक, जे काही युपीसी आहे याचे सेवेचे जनक सुद्धा यांना म्हणतात. आणि यांना पोलादी पोर सुद्धा म्हणतात. त्यानंतर यांना सरदार ही पदवी देण्यात आली. बारडोलीचा जो काही शेतसारा रद्द यांनी केला आणि महिलांनी यांना सरदार ही पदवी दिली होती. वकील होती कायद्यानं आणि त्याचबरोबर महात्मा गांधीच्या विविध लढ्यामध्ये यांनी काम केलं. पण यांचा आयुष्यात हाच वाटा होता की वकील करायचा, खूप काही पैसा कमवायचा, पण तसं काम न करता महात्मा गांधीच्या संगतीमध्ये राहून यांच्या जीवनामध्ये विचारामध्ये प्रभाव पडला आणि हे काय केलं यांनी? राष्ट्रासाठी यांनी काम केलं. बघा जन्म ठिकाण बघा यांचं गुजरात नाडियाबाद. बघा 22व्या वर्षी मॅट्रिक पूर्ण, लंडनच्या मिडल टेम्पल मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण आणि अहमदाबादमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. साधारणतः तुम्हाला माहित आहे लग्न झाल्यानंतर यांनी 10वी पास केली. 10वी पास होण्यासाठी यांना आता खूप अडचणी आल्या, कारण 3 ते 4 भावंड वल्लभभाई पटेल यांच्या घरी होती आणि यांचं वारंवार शिक्षण सुटत होतं. परंतु साधारणतः 10वी पास व्हायला साधारणतः 4 वर्ष लागले वल्लभभाई पटेल यांना. नंतर यांनी 10वी पास केली आणि नंतर त्यांनी वकिली केली आणि लंडनमध्ये जाऊन त्यांनी पैसा इकडून तिकडून गोळा केला. लंडनमध्ये वकिली करायचा, पैसा कमवायचा भाव, यासाठी त्यांनी वकिली क्षेत्र निवडला होता, पण तसं त्यांचं काही झालं नाही. बरोबर आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांची भूमिका, खेडा सत्याग्रहात त्यांनी वकिली केली होती. खेडा सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे, चंपारण सत्याग्रह होतं, खेडा सत्याग्रह होतं. तर या खेडा सत्याग्रह त्यांनी वकिली केली आहे. असहकार चळवळीमध्ये सुद्धा त्यानं काय केलं? ब्रिटिश वस्तूवर बहिष्कार टाकण्यासाठी विविध आंदोलन केले ब्रिटिश वस्तूवर. बरोबर. स्वदेशी चळवळ जशी होती तसंच असहकार चळवळ 1920 ते 22 ला होती. या काळात सुद्धा त्यांचा वाटा होता. त्यानंतर 1928 ला बारडोलीला जे काही शेतसारा होता ते याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. महात्मा गांधी तिथं नव्हते जाऊ शकले नाही, त्यामुळं वल्लभभाई पटेल यांना पाठवलं आणि ते आंदोलन त्यांनी यशस्वी करून दाखवलं आणि त्यामुळे त्यांना तिच्या महिलांनी सरदार ही पदवी दिली. त्यानंतर 1942 ला जे काही आपण म्हणतो मीट मार्च, बरोबर आहे, दांडी यात्रा झाली. त्यानंतर मीट मार्च आणि सविनय कायदेभंग, ब्रिटिश राजवटीचे मोठ्या प्रमाणात त्यांनी निदर्शने भडकल्याबद्दल बघा दांडी यात्रा आणि सविनय कायदेभंग या आंदोलनादरम्यान लोकांना भडकवलं. यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने काय केली होती? अटक सुद्धा केली होती. हा संपूर्ण त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातील काय आहे? इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या एकीकरणामध्ये साधारणतः जे काही संस्था होत्या त्यापैकी जम्मू काश्मीर, जुनागड आणि कुठलं हैदराबाद, या तिन्ही संस्था त्यांनी एकत्र करून घेतल्या. बाकीच्या संस्था तर आपल्या मुखाने आलत्या. बरोबर आहे. साधारणतः म्हणून त्याला संस्थानाचे विलीनीकरण म्हणतात. बरोबर आहे. ते उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते आणि व्हीपी मेनन यांच्यासोबत मिळून त्यांनी काम केले. व्हीपी मेनन त्यांचे सचिव होते. बरं, भारताचे पहिले संरक्षण मंत्री व्हीपी मेनन हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे सचिव होते त्या काळात. पुढे बघा पटेल यांच्या राजनैतिक कूटनीती आणि सार्वजनिक जमतामुळे जुनागडचे विलीनीकरण निश्चित झाले. हैदराबाद सुद्धा त्यांनी घेतला ऑपरेशन पोलो करून आणि जम्मू काश्मीर तर अतिशय शिताबीनं चलाखीने त्यांनी काय केला होता? वल्लभभाई पटेलनं मिळून घेतला होता. पुढे बघा त्यांना काय काय त्यांच्या मार्फत सन्मान चिन्ह आणि स्मृती चिन्ह आहे. बघा त्यांना लोह पुरुष म्हणतात भारताचे, कारण कितीतरी संकट आले, वादळ आलं तरी हे डगमगले नाही. बरोबर आहे. आणि भारताच्या पंतप्रधानाच्या रेसमध्ये सुद्धा होतात. काही लोक आजही म्हणतात जर भारताचे पहिले पंतप्रधान वल्लभभाई पटेल झाले असते तर भारताचे तुकडे 2 झालेच नसते. बरोबर आहे. त्यानंतर बघा भारतरत्न मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला 1991 ला. मरणोत्तर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी, बरोबर आहे, तुम्हाला माहित आहे गुजरातमध्ये सर्वात मोठा जगातील पुतळा त्यांचा उभारला गेलेला आहे. किती मीटरचा आहे? 182. बरोबर, 182 मीटरचा सर्वात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापूर्वी होता, परंतु आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल नर्मदा सरोवर गुजरात या ठिकाणी आहे. हा सर्वात मोठा आहे आणि हे भारतातल्या संपूर्ण लोकांच्या द्वारे आपण जे काही म्हणतो लोह गोळा करून हे तयार केलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं अकॅडमी आहे, पोलीस प्रशिक्षण अकॅडमी, जे IPSC जी अकॅडमी आहे हे वल्लभभाई पटेल यांच्या नावाने आहे. बरोबर आहे. तर हे वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस साधारणतः 150वी जयंती त्यांची साजरी करण्यात आली. बरोबर आहे. आणि त्यांचा दिवस हा सद्भावना दिवस म्हणून आपण साजरा करतो. वल्लभभाई पटेल, बरोबर आहे, एकतेचे आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. पुढं शेवटचं आपलं महत्वाचं 8वा केंद्रीय वेतन आयोग. तुम्हाला विचारतात पोरो
8वा केंद्रीय वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? लक्षात घ्या, रंजना देसाई जे आहे महत्वाच्या आपल्या न्यायमूर्ती होत्या. रंजना देसाईनं बरेचसे प्रकरणात खटले दिलेले आहे, बरोबर आहे. आणि हे रंजना देसाई याच्या काय झालं सध्या या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहे. बघा, निवृत्त न्यायाधीश आहे न्यायमूर्ती. 8वा केंद्रीय आयोग, बरोबर आहे, तात्पुरती तज्ञ समिती नेमली आहे सरकारी कर्मचाऱ्याचा वेतन वाढवण्यासाठी. जानेवारी 2025 मध्ये घोषित करण्यात आली आहे, बरोबर आहे, स्थापना करायचं. 2026 पासून हा आयोगाचा अहवाल संपूर्ण येईल आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर काय येईल? 8वा वेतन तुम्हाला लागू होईल. साधारणतः बघा, 8वा वेतन आयोगाचे सदस्य कोण आहे, अध्यक्ष कोण आहे हेच तुम्हाला विचारलं जाईल. आता पहा, न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई हे अध्यक्ष आहे. अर्धवेळ सदस्य प्राध्यापक पुलक घोष IIM बेंगलोरचे ते आहे. त्यानंतर सदस्य सचिव पंकज जैन पेट्रोलियमचे सचिव आहे. कार्यकाळ आयोग स्थापनेपासून 18 महिन्याच्या आत यांना आपला अंतिम अहवाल द्यायचा आहे. लक्षात घ्या, किती महिन्याच्या आत? 18 महिन्याच्या आत. बघा, केंद्र सरकार, संरक्षण दल, अखिल भारतीय सेवा, केंद्रशासित प्रदेशातील सेवारत निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे नोकरीवर लोक आहेत या सगळ्यांचा पगार वाढेल. आता हे अहवाल दिला 18 महिन्यात. 2025 घोषणा केली मोदीनं की तुम्हाला 8वा वेतन आयोग लावतो. आता 18 महिने म्हणजे आता 25, 26, 27 जाते, म्हणजे इलेक्शनच्या पहिले बरोबर 8वा वेतन आयोग देते सरकार. 8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलं की राज्य सरकार तुम्हाला चॉकलेट देते, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुला 8वा वेतन लागतो. बरोबर आहे ना? इलेक्शनच्या टाइमले सरकारचं सगळं काम कसं आहे? टप्प्यात आहे, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही लागल्याबरोबर लगेच नाही घोषणा केली उद्याच लागते बा, असं नाहीये, वेळ लागते. जसं तुम्हाला माहित आहे कर्जमाफीचं झालं, बच्चू कडून आंदोलन केलं, पण सरकारनं काही लोकांमध्ये चॉकलेट दिलं, कारण लगेच सरकारनं घोषित नाही केलं कर्जमाफी. सरकारनं काय म्हणलं? 30 जून. 30 जून. अभि पण 30 जून पर्यंत आमचा बाप कर्ज भरून मोकळा होते, बँकेवाले आमच्या मागे लागू राहिले ना, लागते ना 30 जून पर्यंत. आणि तोपर्यंत आम्हाला परत पिकं लागवड करायची आहे भाऊ. जून महिन्यात पाऊस पडते ना, मोरू घेऊन जाते ना, कुठून आणायचं बी बियाणं? अभि आता खाले सोय नाही ना, सोयाबीन गेला, कापूस गेला, सगळंच गेलं ना. दिवाळी अंधारात होती, काळी दिवाळी साजरी केली ना. मग हे वर्ष गेलं, 24 सांगितलं होतं, 25 गेलं, 26 सुरू राहिलं. आणि कवा देते की डोकं दुखू राहिलं, झेंडूबाम दुकानावर आणायला चालला गेला, फक्त कुठून आणायला माहित नाही. अरे डोकं बसलं तोपर्यंत, उद्या येईपर्यंत, बरोबर आहे ना? जेव्हा दुखत आहे तेव्हा ते देणं गरजेचं आहे. पण सरकार लय हुशार आहे, म्हणून ती सरकार पदावर आहे, बरोबर आहे. आणि आपण त्याच्या नोकरीवर आहोत, काहून? आपण तिथं आहोत. लक्षात घ्या, या प्रकारच्या महत्वाच्या समिती आहे आणि या समितीच्या अंतर्गत 8वा केंद्रीय वेतन आयोगानं 18 महिन्याच्या आत आपल्याला संपूर्ण आराखडा द्यायचा आहे. बघा बरोबर, आजच्या चालू घडामोडीच्या न्यूज मध्ये आपण सगळ्यात महत्वाची न्यूज बघितलेली आहे हत्ती जनगणना. हे परत तुम्ही वाचायचे. त्यानंतर दुसरी म्हणजेच काय, BSFच्या फ्लाइंग इंजिनियर, बरोबर आहे, कोण? भावना चौधरी. त्याच्या संदर्भात आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. BSF जे काही आपण बॉर्डर सुखोर्ड फोर्स म्हणतो, उपव्यवस्थापकीय IMFचे संचालक, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा तो झालेला आहे, बरोबर आहे. फिकीचे अध्यक्ष हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. फिकीचे अध्यक्ष कोण झालेले आहे? गोयंका, बरोबर आहे. पण पहिले कोण होते? हर्षवर्धन अग्रवाल. हे एक महत्वाचं, फिकीची स्थापना कशा प्रकारे 27 काय काय कामकाज करते ते एक लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 3 रोगांना संक्रमित पासून रोग बचाव करण्यासाठी मालदीव हे पहिलं देश झालेला आहे. हे सुद्धा महत्वाची घडामोडी आहे, बरोबर आहे. त्यानंतर 8वा वेतन आयोगाचे अध्यक्ष, त्यानंतर 53वे भारताचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोण होणार आहे बाबा? न्यायमूर्ती सूर्यकांत. हे सुद्धा महत्वाचं. पहिलं कोण आहे? 51वं कोण आहे? 50वं कोण आहे? 52वं कोण आहे? 53वं कोण आहे? हे सुद्धा महत्वाचं. त्यांचा कार्यकाळ किती वर्ष त्यांना मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर GI टॅग, कर्नाटक मधल्या एका याला पिकाला आणि तामिळनाडूच्या एका पिकाला, हे दोन्ही लिंबाचे जात आहे. हे फक्त डोक्यात जरी आलं लिंबाचे जात आहे बाबा, यापूर्वी आसामच्या लिंबाच्या जाताला होता अशा प्रकारचे GI टॅग. तर ह्या 2 प्रकारच्या GI टॅगला आपण काय दिलेलं आहे? मान्यता दिलेली आहे. त्यानंतर राजमाता जिजाऊ जे काही ट्रॉफी आहे बा, फुटबॉल ट्रॉफी, हे सुद्धा ट्रॉफी झाली आहे बा, 30वी ट्रॉफी झाली आहे बा. त्यानंतर विज्ञान परिषद अहमदाबादला होणारी महत्वाची, बरोबर आहे. त्याच्या संदर्भात काय चर्चा आहे, काय नाही घडामोडी आहे. तर ह्या सगळ्या घडामोडी तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे. घरी गेल्यानंतर परत हे काय करायचं? चालू लेक्चर फक्त ऐकत राहतं. जेवता जेवता तुम्ही जर ऐकत राहिलं तरी परत तुमचं रिव्हिजन होऊन जाते, म्हणजे ते पूर्ण पाठ होऊन जाते. काही लोकांना वाटलं हे नोट डाऊन करायचं तर नोट डाऊन करा, परंतु पाठ बुलेटिन मध्ये सगळं तुम्हाला येतेच. ओके, या ठिकाणी आपलं करंट घडामोडी, चालू घडामोडीचं लेक्चर या ठिकाणी आपण थांबूया. जे कोणी नवीन लोक असतील त्यांनी आठवड्याला कंटिन्यू जॉईन राहायचं आहे.
आणि तुम्हाला जर काही आवडलं असेल तर तुम्ही आणि तुमचे मित्रमंडळी जे कोणी घरी राहून क्लास करू शकत नाही तर त्या सगळ्या लोकांनी इथे जॉईन राहायचं आहे. त्याचबरोबर आगामी 6 नोव्हेंबरला 9:30 वाजता आपण एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 2026 करिता ज्या लोकांना बेसिक पासून तयारी करायची असेल 6 ते 7 महिन्याचा टायमिंग आहे. त्यासाठी एक नवीन बॅच आपण स्टार्ट करत आहोत. तुम्हाला वाटलं तर 3 दिवस या, बसा, पटलं तर करा आणि मनापासून ज्यांना करायचं असेल त्यांनीच या, अदरवाईज न आले तरी चालेल. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.